पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मनोनी आगवीच गुडे जे पावोनी अति उघडे ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18। मनोनी आगवीच गुडे जे पावोनी अति उघडे ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक। ज्ञानेश्वरीच्या साराच्याही सारात आलेली ही ओवी आहे। भगवंतानं अर्जुनाला 17 अध्याय सांगितले। अर्जुन थोडा शाशंक दिसला। भगवान श्रीकृष्णानं 17 अध्यायाचं सार काढलं आणि 18वा निर्माण केला। तरी अर्जुन थोडा शाशंक दिसला आणि शेवटी 18व्याचंही सार काढलं, अर्थात गीतेच्या साराचं सार काढलं आणि गीतेच्या साराच्या सारात शेवटी बोलतायत त्यातली ही ओवी आहे। मनोनी आगवीच गुडे जे पावोनी अति उघडे ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक। अविद्या नाशू हे स्थळ, मोक्ष पादान हे फळ, या दोही केवळ साधन ज्ञान नरवर आहे। इतुलेची नानापरी निरूपिले ग्रंथ विस्तारी, तीच आता 2 अक्षरी अनुवादावे। गीता म्हणजे काय किंवा ज्ञानेश्वरी म्हणजे काय? 2 ओव्यात ज्ञानोबा सांगतात की ही गीता काय आहे किंवा हिचं प्रयोजन काय आहे, गीतेचं फळ काय आहे। ज्ञानोबा बोलतात अविद्या नाशू हे स्थळ, मोक्ष पादान हे फळ, या दोही केवळ साधन ज्ञान। एतुलेची नानापरी निरूपिले ग्रंथ विस्तारी, तीच आता 2 अक्षरी अनुवादावे। अविद्येचा नाश आणि मोक्षाची प्राप्ती हे गीतेचं प्रयोजन आहे, गीतेचं फळ आहे। आणि या 2 गोष्टीला साधन जर काय असेल तर ते आहे आत्मज्ञान। अर्थात आत्मज्ञानाची प्राप्ती करून अज्ञानाचा नाश करायचा आणि मोक्षाची प्राप्ती करायची, हे गीतेचं मुख्य प्रयोजन आहे, हे गीतेचं मुख्य फळ आहे। गीता छोटी मोठी फळं तर देतेच संसारातली, संसार कसा करावा, दैनंदिन जीवन कसं जगावं हे तर गीता सांगतेच। पण गीतेचं प्रमुख फळ जर काय असेल तर ते आहे मोक्ष, ते आहे मोक्ष। श्रवणे पाठे आर्थे गीता नेदी मोक्ष आरोते, तैसा समोर तू जाता कवनाते नास्ती न मने। श्रवणे पाठे आर्थे गीता नेदी मोक्ष आरोते, जैसा समर्थू दाता कवनाते नास्ती न म्हणे। गीता ज्ञानेश्वरी वाचा, सांगा, ऐका, फळ एकच मोक्ष। गीतेला मोक्षाच्या अलीकडचं देणं माहीतच नाही। अलीकडच्या बारीक सारीक गोष्टी तर देतेच, संसारिक जीवन कसं जगावं वगैरे वगैरे, पण कुणीही असो तिला वाचा, व्यासपीठावर बसून तिला सांगा किंवा तिला ऐका, फळ एकच मोक्ष। श्रवणे पाठे आर्थे गीता नेदी मोक्ष आरोते, अशी मोक्षदायिनी गीता भगवंतानं अर्जुनाला विविध प्रकारे सांगितली। आणि सांगितल्यानंतर भगवान अर्जुनाला बोलतायत की अर्जुना, मी आता गीता तुला वेगवेगळ्या प्रकारानं सांगितली आहे, हिचं प्रमुख फळ आहे मोक्ष। ही तुला निरनिराळ्या प्रकारानं मी गीता समजावून सांगितली। आता तू विचार कर, तुला युद्ध करायचं का नाही करायचं तुझं तू ठरव। माझं सांगून संपलंय, मी गीतेच्या शेवटला आलोय। 18व्या अध्यायातला 55 श्लोक गीतेचा शेवट। भगवान म्हणले इथं गीता सांगायची संपली आहे।
विविध प्रकारे चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशी गीता मी तुला सांगितली, तिचं फळही सांगितलं आहे, ही मोक्षदायिनी आहे. आता तू ठरव तुला काय करायचं, युद्ध करायचं की नाही करायचं. भगवंताच्या या प्रश्नावर अर्जुन थोडा साशंक दिसला, शांत दिसला. त्यावेळेस भगवानच अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, मी तुला सांगितलं की गीता सांगण्याची संपली आहे, पण तरी तू शांत आहेस. येऊन मला असा अनुमान किंवा असा अभिप्राय निघतो की गीता अजून तुला पूर्णपणे कळाली नाही आहे. तिच्या साराचं सार सांगितले तरी तुला पूर्णतः कळाली आहे असं मला वाटत नाही आहे. म्हणून एक वेळेस अजून गीतेच्या साराचं सार तुझ्या आवाक्यात येईल असं सोपं करून आणि छोटं करून मी सांगू का. एक वेळा अवाकुनिया सांगावे ज्ञान. देव बोलतायत, उगेपणे तुझिया हा अभिप्रायो धनंजया, एक वेळ अवाकुनिया सांगावे ज्ञान. तुला असं वाटतं का की गीता मी अजून पुन्हा एकदा सोपी करून सांगावी? सविस्तर सांगितली, सोपी करूनच सांगितली आहे, पण तुझ्या चेहऱ्याकडे पाहून तुला गीता पूर्णतः कळाली असं मला वाटत नाही आहे. यावरून मला असा अभिप्राय कळतोय की अर्जुना, गीता मी अजून एक वेळेस तुला छोटी आणि सोपी करून सांगावी का? तर अर्जुन म्हणतो, हो देवा, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं आणि माझा हाच अभिप्राय आहे की तुम्ही गीता एकदा अजून छोटी आणि सोपी करून मला सांगावी. तिच्या साराचं सार अजून एकदा डबल सांगावं. आणि मग देव या ठिकाणी प्रवृत्त झालेत, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला डबल गीतेच्या साराचं सार सांगायला. आणि साराचं सार सांगताना देव बोलतायत, म्हणून या आगवीच गुडे जे पावोनी अति उघडे, ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक. अर्जुना, मी तुला डबल गीता सांगतोय, त्याच्या साराचं सार सांगतोय. आणि ते साराचं सार सांगताना ही अशी चोखट काही वाक्य माझ्या तोंडात येतील. गीतेच्या साराचं सार सांगताना गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक. चोखट अशी काही वाक्य येतील, ती तू लक्ष देऊन ऐक. मी परमात्मा गुप्त आहे आणि मी गुप्त परमात्म्याचेही गुप्त धन काय आहे, तर ती गीता आहे. माझ्या गुडातलं गुड काय आहे, तर गीता आहे. अशी गुड गीता मी तुला सांगत आहे, ती आता मी सोपी करत आहे. अर्थात गीतेच्या साराचं सार सांगत आहे. आणि ते सांगताना मी तुला काही मोजकी वाक्य सांगतोय गीतेचं सार म्हणून, ती आता तू लक्ष देऊन ऐक. आणि भगवान इथे गीतेच्या साराचं सार सांगताना मोजकी 7 वाक्य बोलतात ज्ञानोबरायाच्या मुखातून. मोजकी 7 वाक्य की भगवंतानं बोललेली ही 7 चोखट वाक्य काय आहेत की जे गीतेच्या साराचं सार आहे, की जे प्रत्येकाने आपल्या जीवनात अनुकरावं, तेव्हा ती परिपूर्ण भक्ती ठरते. ह्या गीतेच्या साराचं सार सांगताना एक प्रकारे भगवान परिपूर्ण भक्ती म्हणजे काय हे सांगत आहे. गीता ही मोक्षदायिनी आहे, पण ते मोक्ष, त्या गीतेचं फळ मोक्ष आहे, पण हा मोक्ष प्राप्त करण्यासाठी भक्ती करावी लागते. तर ती परिपूर्ण भक्ती केल्यावर मोक्ष मिळतो. भगवान या 7 वाक्यातून प्रवर्त होऊन सांगत आहे. हे 7 वाक्य अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तू ऐक, ध्यान देऊन ऐक गीतेच्या साराचं सार. आता माझ्या तोंडातून ही चोखट वाक्य निघत आहेत, ती वाक्य तू ऐक. आगवीचं गुडे जे पावोनी अति उघडे, ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक. हे चोख 7 वाक्य सांगताना ज्ञानोबा पहिलं वाक्य लिहितात भगवान कृष्णाच्या तोंडातलं. एकूण 7 मुद्दे सांगितले ज्ञानोबारायांनी गीतेच्या साराच्या सारात. की गीतेचं साराचं सार काय, अर्थात परिपूर्ण भक्ती काय. गीतेच्या साराचं सार अर्थात परिपूर्ण भक्ती सांगताना ज्ञानोबा पहिलं वाक्य लिहितात. पहिला भक्तीचा मुद्दा सांगतात, बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापकाते विरा विषय करी. आघवी अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीचस. ज्ञानोबारांनी सर्वप्रथम कर्माला हात घातलाय आणि भगवंताचं नाम 4 नंबरला ठेवलं. एकूण जी 7 मुद्दे सांगितली आहेत, या 7 मुद्द्यात भगवंताचं पवित्र नाम 4 नंबरला ठेवलं आहे.
पण नंबर 1ला कर्माचा मुद्दा घातला आहे. कर्मानं ईश्वराला भजा. आपली कर्म देवाची पूजा म्हणून करा. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुनी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञान निष्ठेते. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुनी भली. आपलं प्रत्येक कर्म भगवंताची पूजा म्हणून करा. हे भक्तीचं प्रमुख अंग ज्ञानोबा या 7 मुद्द्यात पहिल्यांदा सांगत आहेत. हरिनामापेक्षा कर्माला ज्ञानोबा यांनी जास्त प्राधान्य दिलं आहे. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं यापेक्षा देवाची कुठली दुसरी मोठी पूजा असूच शकत नाही. आपलं कर्म भगवंताची पूजा म्हणून करणं ही भगवंताची सर्वात मोठी पूजा आणि सर्वात मोठी भक्ती आहे, हे ज्ञानोबा इथं सूचित करताय. वायू आणि आकाश यांचं जसं अतूट नातं असतं, आघवी या अंगी जैसा वायू मिळवणी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीचस. पोकळी म्हटलं की वायू शिरला. अशी पोकळी नसते जगामध्ये की तिच्यामध्ये वायू नाही आहे. अन्यथा एखादी पडीक खिंडार जागा असेल आणि पडीक खिंडार जागेतल्या पोकळीत जर वायू शिरला नाही तर तिथं जाताना आपल्याला शंका येईल, मी तिथे चाललो आहे पण मला हवा घ्यायला, मला श्वास घ्यायला हवा असेल का, ऑक्सिजन असेल का, मी जाऊ का नको, गुदमरून मरेल का, असा विचार आम्ही कधी करत नाही. भगवंतानं नियमन घालून वायूने सर्वत्र वसावे, पावके दहावे वर्षावे जळे. देवानं नियम घालून दिला आहे, वायूने सर्वत्र वसावे. पोकळी म्हटलं की त्यात वारा शिरला. वायू आणि पोकळी याचं जसं अतूट नातं आहे तसं आपल्या कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. आपली प्रत्येक अंतर्बाह्य क्रिया भगवंताची पूजा म्हणून करा. स्वकर्मानं ईश्वराला भजा. हा भक्तीतला पहिला मुद्दा ज्ञानोबा सांगताय. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं हा स्वधर्म असतो. स्वधर्म जो गीतेत शब्द आला आहे तो व्यवसाय रूपानं आला आहे. धर्म म्हणजे जातीपाती नव्हे. धर्म म्हणले की आमच्या डोळ्यापुढे जात येते. हा अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा. देवाच्या काळात जाती नव्हत्या, ते आम्ही पाडल्या. धर्म म्हणलं की जात आमच्या डोळ्यापुढे येते. धर्म म्हणजे जात नव्हे. धर्म म्हणजे नीतिमूल्य. धर्म म्हणजे रीती नीती, माणुसकी, इमानदारी, सत्य, अहिंसा, प्रेम, जिव्हाळा, सद्गुणाला धर्म म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये जो स्वधर्म हा शब्द आला आहे तो व्यवसाय रूपानं आला आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म भगवंताची पूजा म्हणून करणं हा आपला स्वधर्म असतो. बघा अर्जुना, आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर स्वधर्म असेल तर हे स्वधर्म टाकून तू पळतोयस कुरुक्षेत्रावरून, आणि स्वधर्म टाकून जर पळालास तर तुला पाप लागेल आणि तू 1 कल्पापर्यंत नरकाला जाशील. देव बोलतात अर्जुनाला, अर्जुना स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपयश तेन वचेल कल्पांतवरी. काय बोलतायत? अर्जुनाला खडसावलंय. अर्जुना स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपयश तेन वचेल कल्पांतवरी. अर्जुना, आपल्या वाट्याला आलेलं कर्म ही भगवंताची पूजा म्हणून करणं हा स्वधर्म असतो. तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियाचं स्वकर्म आहे युद्ध करणं, लढाई करणं. आणि लढाई अर्थात युद्ध टाकून तू पळतोय कुरुक्षेत्रावरून. लढाई करणं हा तुझा स्वधर्म आहे. तुझ्या वाट्याला आलेलं कर्म आहे. लढाई हाच तुझा स्वधर्म आहे. आणि तुझ्या वाट्याला आलेलं कर्म अर्थात स्वधर्म तू टाकून पळाला तर तू स्वधर्म टाकलायस. आणि जो स्वधर्म टाकून पळतो त्याला नरकाशिवाय गती नाही आहे, हे ज्ञानोबा बोलत आहेत. अर्जुना, स्वधर्म सांडशील तर पापावर पडा होशील आणि अपयश तेनं वचेल कल्पांतवरी. तुला अपकीर्तीचा धब्बा लागेल आणि 1 कल्पापर्यंत तू नरकाला जाशील. ना तरी रणी शव सांडीजे ते चौमेरी गिद्दी विदारीजे, त्याचा स्वधर्महीन अभिभवीजे महादोष. ज्ञानोबा आहे. रणांगणावर जर प्रेत पडलं तर त्याला जसं 4 बाजूनी गिधाडं तोडून खातात तसं स्वधर्म सांडून जर पळालास तर तुला महादोष तोडून खातील. अपकीर्तीचा धब्बा लागेल आणि 1 कल्पापर्यंत नरकाला जाशील. स्वधर्म टाकू नको.
अर्जुनाच्या कानपिचक्या काढल्या देवानं इथं, की जोपर्यंत वैराग्य आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही आहे, वैराग्याची प्राप्ती नाही आहे आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही आहे, तोपर्यंत स्वधर्म टाकू नये. टाकला तर त्याला पाप लागतं आणि तो मनुष्य नरकाला जातो. हे देव बोलत आहेत. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही, मग संतुष्टीचे ठाई कुंटे सहज. आर्त म्हणजे इच्छा, निरार्थ म्हणजे निरीच्छ, आणि निरीच्छ म्हणजे वैराग्य. जव निरार्थता नाही तव व्यापारू असे पाही. जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही आहे तोपर्यंत कर्म हे बंधनकारक आहेत जे आपल्या वाट्याला आलेत ते. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी जर कोणी आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकलं, स्वधर्म टाकला, तर त्याला पाप लागतं आणि तो नरकाला जातो. अर्जुना, तू कर्म टाकशील तर नरकाला जाशील. देव बजावत आहे, कर्म टाकू नकोस. जब आत्मज्ञानाविकी निश्चिती नव्हे निकी तव नोहे यागादिकी उदासीना. दर्शनाला जे माणसं येतील त्यांना कृपया घंटी वाजू देऊ नका, घंटी बंद करा तेवढी. आत्मज्ञानाविकी जेव्हा निश्चिती नाही निकी तव नोहावे यागादिकी उदासीना. आत्मा जेव्हा द्रष्ट नव्हे तेव्हा कर्म करणे की ठाये आणि करावे ते आहे सायास्वादी. जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख नाही आहे, आत्मासमोर द्रष्ट होत नाही किंवा तू आत्मस्वरूप बनत नाही आहेस विवेक वैराग्यातून, अर्थात वैराग्याची प्राप्ती आणि आत्मस्वरूपाची ओळख नाही आहे, तोपर्यंत कर्म टाकू नये. ती कर्म प्रत्येकाला बंधनकारक आहेत. हा शास्त्राचा दंडक आहे. आणि वैराग्य प्राप्तीच्या आधी आणि आत्मस्वरूपाची ओळख पटण्याच्या आधी कर्म टाकली तर दोष लागतो, पाप लागतो आणि माणूस नरकाला जातो. मग अर्जुना, जो स्वधर्म तारक आहे, ज्या स्वधर्मानं मोक्ष मिळतो, तो स्वधर्मच तू टाकून पळतोयस. मोक्ष सोड, तू सरळ नरकाला जाशील. स्वधर्माची विसरलासी तरावेजेने. बरोबर आहे. स्वधर्माची विसरलासी तरावेजेने. स्वधर्म हा तारक आहे. स्वधर्म टाकू नको, तू नरकाला जाशील. या कौरवा भलते झाले अथवा पांडवा काही पातले, की जगच जरी बुडाले येत तरी स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याज्य नव्हे, मग तरीजेल काय पाय कृपाळूपणे. अरे कौरव मेले काय पांडव मेले काय, किंवा ही पृथ्वीच बुडाली काय, याचा विचार करू नको. पांडव मरू दे, कौरव मरू दे, ना ते पृथ्वी बुडू दे, स्वधर्म टाकायचा नसतो. स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याज्य नव्हे, मग तरीजेल काय पाय कृपाळूपणे. तिकडचे चुलत आहेत, इकडचे सख्य आहेत, मेले तर ते माझे, हे माझे असं समजून जर युद्ध टाकशील तर स्वधर्म टाकला, आणि स्वधर्म टाकला की तुला पाप आणि पापाने नरक. अरे कौरव मरू दे, नाही तर पांडव मरू दे, नाही तर पृथ्वी बुडू दे, त्याचा तू विचार करू नको. त्या पृथ्वीच्या निर्मितीला मी पुन्हा समर्थ आहे, देव बोलत आहेत, तू त्याचा विचार करू नको. तुझा स्वधर्म या प्रसंगी युद्ध करणं, ते तू युद्ध कर. आणि ते तू युद्ध टाकून पळतोयस, स्वधर्माची विसरलासी तरावेजेने. अरे जो स्वधर्म तारक आहे तेच तू टाकून पळायला लागला, कसा तरशील म्हणले. तुला काय गीता कळाली म्हणले. मग तुकोबराय बी बोलत आहेत, एका अभंगातून तुकोबराने खडसावलंय, न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो. जोपर्यंत आत्मस्वरूपाची ओळख नाही, न बाणता स्थिती अंगी, स्थिती म्हणजे आत्मस्थिती, जोपर्यंत आत्मस्थिती अर्थात आत्मस्वरूपाची ओळख नाही आणि त्याच्या आधी आपल्या वाट्याला आलेली कर्म टाकतो, तो लंड आहे म्हणले, तो पापी आहे म्हणले. तुकोबर आहे बोलतात, तो लंड आहे, तो पापी आहे, तो अधम आहे. न मानता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्याशी भक्ती दुषी हरीची. तो भक्तीला भूषण नसून भक्तीला दूषण आहे. जो आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकतो आणि नुसतं देवाचं नाव घेतो, तो भक्तीला भूषण नसून दूषण आहे म्हटलं. भगवंताचं नाव तर घे, पण त्या जोडीला तुझ्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून कर, स्वधर्माचं पालन कर आणि त्यासोबत भगवंताचं नाव घे, तेव्हा ते भक्तीला भूषण आहे. अन्यथा नुसतं नाम घेतलं आणि आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकलंस तर ते दूषण आहे, तुला दोष लागेल, नरकाला जाशील. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो, तुका म्हणे अधम त्यासी भक्ती दुषी हरीची. आणि म्हणून कर्माने ईश्वराला भजा. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं ही भगवंताची खरी भक्ती असते. हा भक्तीचा पहिला मुद्दा ज्ञानोबाराय चिडतात. 7 मुद्दे सांगितलेत साराच्या सारात गीतेच्या, त्यातला पहिला मुद्दा ज्ञानोबारायाने
कर्माला हात घातला आहे, नाम भगवंताचं 4 नंबरला ठेवलं आहे, 1 नंबरला कर्म घेतली आहे. ज्ञानोबा बोलले, शरीरे वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरो उद्देशे कीजे मनितले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरिले शेष भागे चतुर्थाचेनी ते विश्वरूप 11वा अध्याय संपे जवा आगवा तव कर्मे इशू बजावा हे जे बोलिलो. तव कर्मे इशू बजावा हे जे बोलिलो. हे वाक्य लक्षात घ्या. तव कर्मे इशू बजावा हे जे बोलिलो. हे अष्टाध्यायी उघड जाण तसे देवता कांड शास्त्र सांग तसे आड मोडोनी बोलो. ज्ञानोबा गीतेच्या 4थ्या अध्यायापासून तर 11 अध्यायापर्यंत ज्ञानोबा बोलतात की गीतेच्या 4थ्या अध्यायापासून तर 11 अध्यायापर्यंत देवानं एकच गोष्ट सांगितली, कर्मानं ईश्वराला बजा. शरीरे वाचा मानसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरो उद्देशे कीजे मनितले. तुझ्या शरीरानं वाणीनं मनानं वाचानं जी जी क्रिया घडेल ती भगवंताची पूजा म्हणून कर. ईश्वरो उद्देशे कीजे मनितले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं आणि सोबत भगवंताचं नाम घेणं हाच कर्मयोग म्हटले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनाचे खागे आदरेले शेष भागे चतुर्थाचे ते विश्वरूप 11वा अध्याय संपे जो आगवा तब कर्मे इशू बजावं हे जे बोलिलं. अध्याय 4 ते अध्याय 11 या 8 अध्यायामध्ये ज्ञानोबा बोलतात देवानं एकच गोष्ट सांगितली प्रामुख्यानं, तब कर्मे इशू बजावा हे जे बोलिलो. कर्मानं ईश्वराला भजा. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. हीच भगवंताची खरी भक्ती आहे. आणि त्यासोबत मुखात नामधारण करा. हे 8 अध्यायामध्ये हे 8 अध्यायाला 4 ते 11 हे 8 अध्यायाला देवताकांड म्हटलं आहे. आणि देवताकांड म्हणजे भक्तिकांड. आणि या भक्तिकांडात ज्ञानोबा बोलत आहेत की कर्मानं ईश्वराला भजा हा मुद्दा देवानं प्रामुख्यानं छेडला आहे. कर्मानं ईश्वराला भजणं हे भक्तीचं प्रमुख अंग आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवंतानं गीता सांगितली. जी गीता जगात भगवंतानं कुणालाही सांगितली नाही, कुणालाही. जे न बोले वसुदेवासी, जे न बोले माता देवकीसी, जे न बोले भ्राता बळीभद्रासी ते अर्जुनेसी सांगत असे. जे आपल्या बापाला सांगितलं नाही वसुदेवाला, जे आपल्या आईला देवकीला सांगितलं नाही, जे बलराम भावाला सांगितलं नाही, ते आपल्या जीवनातलं गूढ भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत. फक्त अर्जुनाला. विश्वामध्ये गीता जर कोणाला सांगितली असेल देवाने तर फक्त अर्जुनाला. देवाने अर्जुनालाच गीता का सांगितली याचं उत्तरही देवानंच दिलंय ज्ञानेश्वरीमध्ये, की अर्जुना मी तुला गीता का सांगतोय. देव बोलतायत, तू सर्व कर्मे आपुली सर्वदा मज अर्पिली तेने प्रसन्नता लाधली आजी हे माझी. येणेची प्रसाद बळे नवे झुंजाचेनी आढळे न ठकेची एक वेळे भाळलो तुझं. अर्जुना मी तुला गीता का सांगितली, मी तुला गीता का सांगितली याचं कारण काय. तू सर्व कर्मे आपुली सर्वदा मज अर्पिली. तू सर्व कर्मे आपुली सर्वदा मज अर्पिली त्याने प्रसन्नता लाधली आजी हे माझी. अर्जुना मी तुला गीता का सांगत आहे याचं प्रमुख एकच कारण, आजपर्यंत तू जे जे कर्म केलंयस ते भगवान कृष्णाची पूजा म्हणून केलंयस. तू सर्व कर्मे आपुली सर्वदा मज अर्पिली त्याने प्रसन्नता लाधली आजी हे माझी. मी तुझ्यावर प्रसन्न आहे म्हणले, मी फिदा आहे. युद्धाचा प्रसंग आहे, नगारे पिटतायत, मोठमोठे हत्ती उंट घोडे चिंकाळत आहेत. अशा गोंधळामध्येही तुला गीता सांगताना मला अडथळा येत नाही का. मी तुझ्यावर फिदा आहे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. का प्रसन्न आहे त्याचं एकच कारण, मी तुझ्यावर प्रसन्न आहे तुला गीता सांगतो याचं एकच कारण, आजपर्यंत अर्जुना तू तुझं प्रत्येक कर्म भगवान कृष्णाची पूजा म्हणून केलं आहेस आणि भगवान कृष्णाला अर्पण केलं आहे, म्हणून मी प्रसन्न आहे, म्हणून मी गीता सांगत आहे. तू सर्व कर्मे आपुली सर्वदा मज अर्पिली म्हणून ही प्रसन्नता लादली आजी हे माझी. जी गीता जगात कुणाला सांगितली नाही, विश्वात कुणाला सांगितली नाही, ती अर्जुनाला देव सांगतायत आणि त्याचं कारण सांगतायत
की तू प्रत्येक कर्मदेवाची कृष्णाची पूजा म्हणून केलंयस, यामुळे मी तुला गीता सांगतोय. यावरून सरळ सरळ सिद्ध होत आहेत, नरवारा सांगतायत की कर्मानं ईश्वराला भजणं ही भगवंताची प्रमुख पूजा आहे. तोंडानं देवाचं नाव तर घ्याच, ते तर पाहिजेच, रिकामा अर्धगडी राहू नको, हे तर हवंच. पण केवळ मुखानं देवाचं नाव घेणं ही अपरिपूर्ण भक्ती आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म भगवंताची पूजा म्हणून करणं आणि त्याला हरिनामाची संगती देणं ही परिपूर्ण भक्ती आहे. हे भक्तीचं प्रमुख अंग आहे. या 7 वाक्यात ज्ञानोबा पहिल्या वाक्यात बजावत आहेत. पुढची 6 वाक्य पाहिजेत आपल्याला. आपलं पहिलंच वाक्य चाललंय अजून, कर्मानं ईश्वराला भजा. सकाळी उठल्यानंतर आपल्या प्रत्येक कर्माचा भगवंताशी संबंध जोडा. सकाळी उठल्यानंतर माता मावल्याने आपलं अंगण झाडताना मनात ही कल्पना ठेवावी, मी माझ्या घराचं अंगण झाडत नाही, मी प्रत्यक्ष पांडुरंगाच्या रावळाचं अंगण झाडते. तुमचं झाडणं ही पूजा ठरेल. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. सकाळी लहान मुलाला स्नान घालता, मनात ही भावना ठेवा, मी प्रत्यक्ष बालकृष्णाला स्नान घालते. लहान बाळाला आंघोळ घालणं ही तुमची पूजा ठरेल. दारात एखादा भिकारी आलाय, त्याला पसाभर वैरणाभर दानं वाढले, तुम्ही मनात ही कल्पना ठेवा, भिकाऱ्याला नाही, मी प्रत्यक्ष पांडुरंगाला दान करत आहे. मी डोळ्याचा डॉक्टर आहे, मी पेशंट तपासते डोळ्याचे, डॉक्टर भागवत मोठे नेत्रतज्ञ बीड. मी डोळ्याचा डॉक्टर आहे, डोळ्याचे पेशंट तपासतोय, तुम्ही आले माझ्याकडं, तुम्ही अमके तमके माझ्याकडे आले, ही भावना माझ्या मनात नसावी. प्रत्यक्ष पांडुरंग माझ्या दवाखान्यात आला आणि मी पांडुरंगाला तपासत आहे, ही माझी भावना असावी. माझे डोळे तपासणं ही भगवंताची पूजा ठरेल. मी पेशंटचं ऑपरेशन करत नसून प्रत्यक्ष पांडुरंगाचं ऑपरेशन करत आहे, ही माझी भावना असावी. तुम्ही शेतकरी असाल, बैलाला वैरणगाडी करत असाल, मनात ही भावना ठेवा, मी प्रत्यक्ष पांडुरंगाला वैरणगाडी करत आहे. तुम्ही व्यापारी असाल, तुमच्याकडे एखादा ग्राहक आलं तर माझ्याकडे साक्षात कृष्ण परमात्मा ग्राहक म्हणून आला आहे आणि मी कृष्ण परमात्म्याला माल देत आहे, ही भावना मनात असावी. तुम्ही एखादे ऑफिसर असाल, तुमच्याकडे कोणी एखादा मनुष्य आला तर साक्षात पांडुरंग माझ्या ऑफिसमध्ये आला आहे आणि मी पांडुरंगाशी डिलिंग किंवा व्यवहार करतोय, ही भावना मनात असावी. बाह्य आणि अंतरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते विराविषय करी, आघवे अंगी जैसा वायू मिळोनी आहे आकाशा, सर्व कर्मी तैसा मजसीचस. आपली प्रत्येक अंतर्बाह्य क्रिया देवाची पूजा म्हणून करा. वायू आणि पोकळी जसं अतूट नातं आहे, वायू आणि पोकळी याचं जसं अतूट नातं आहे, तसं आपल्या प्रत्येक कर्माचं भगवंताशी अतूट नातं जोडा. ही भगवंताची खरी पूजा असते, भगवंताची खरी भक्ती असते. कर्मानं ईश्वराला भजा. अर्जुन कुरुक्षेत्रावर युद्ध टाकून पळत होता. अर्जुनानं हातात गांडीव घेऊन सरळ सरळ युद्ध केलं असतं तर गीतेचा जन्मच झाला नसता. मुद्दा लक्षात घ्या. गीता जन्माला का आली? अर्जुनाने सांगितले, भगवंता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी घे, देव सारथी आहे. देवाने रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध आणलाय आणि अर्जुनाने नजर फेकली, दोन्ही बाजूला माझेच आहेत, सख्य काय चुलत काय माझेच आहेत. आणि हातातलं गांडीव गाळायला आणि लटलट कापू लागलाय. का? स्वजनाची आसक्ती झाली आहे, मोह झाला आहे. मारतोय तर माझेच मारतोय, सख्य काय चुलत काय, नुकसान माझंच आहे. इथे अर्जुनाने आपले स्वजन पाहून जर गांडीव धनुष्य टाकलं नसतं आणि सरळ युद्ध सुरू केलं असतं, धडाधड चेंडूसारखे मुंडके उडवले असते, तर भगवान कृष्णाला गीता सांगण्याची गरज होती का? गीतेचा जन्म झाला असता का? काही गरजच नाही ना. कशाला गेले ते युद्ध करायला? आणि मध्यभागी रथ नेलाय आणि अर्जुन म्हणला असता, देवा मी युद्ध सुरू करतो, तू आता सारथ्य कर, आणि धडाधड बाण सोडून मुंडके उडवले असते. देवाला गीता सांगायची गरज होती का? देवाने गीता का सांगितली? आपले बघून चुलत सख्खे आपले बघून अर्जुना वाटला तर माझेच मी मारतोय, कसे मारू? मोह झाला आणि स्वधर्म विसरला. आणि स्वधर्म विसरल्यामुळं
देवाला त्याला बजवावं लागलं की अर्जुना, जगात स्वधर्म एवढं मोठं काही नाही आहे. मी बोललो बाबी, हे तर कौरवा भलते झाले अथवा पांडवाची मेले, हां, की जगाचे बुडाले जरी येत तरी स्वधर्म एक आहे जो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जे काय पाय कृपाळूपणे. जगामध्ये स्वधर्म एवढं मोठं काही नाही आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं हा स्वधर्म आहे. आणि या स्वधर्माचं पालन हे जगात सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. नंबर एक, तिसऱ्या अध्यायात बोलले की जर आपल्या देहाकडून स्वधर्माचं पालन नाही घडलं तर हा देह मेलेला बरा. स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. नंबर तिसऱ्या अध्यायात, हां, सर्वस्वे शिनोनी येथे अर्जेवावी संपत्ती जाते. मग स्वधर्म सांडून देहाते पोखावे काही. अरे रात्रंदिवस काबाड कष्ट करता, संपत्ती मिळवता, पण स्वधर्माचं पालन करत नाही. लांडीला पाणी मिळवता पण स्वधर्माचं जर पालन करत नसाल तर हा देह मेलेला बरा. स्वधर्म सांडोनी देहाते पोखावे काही. हा देह पोसायचा कशाला म्हणले, हा मेलेला बरा. स्वधर्माचं आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर देवाची पूजा म्हणून करत नसाल तर, आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं हा स्वधर्म आहे. आणि तो जर तुमच्याकडून घडत नसेल तर ज्ञानोबा म्हणले तुम्ही मेलेले बरे. स्वधर्म सांडोनी देहाते पोखावे काही. कशाकरता पोसायचं म्हणले याला, हा मेलेला बरा. आणि अर्जुन स्वधर्मच टाकत होता, आपले कर्म टाकत होता. आणि आपला स्वधर्म टाकला, कर्म टाकले तर अर्जुना तू नरकाला जाशील. मोक्ष तर दूर राहिला पण तू नरकाला जाशील. प्रेताला जसं रांगणावर गिधाडं तोडून खातात तसं तुला गिधाडं तोडून खातील. तुला दोष लागेल, पाप लागेल, नरकाला जाशील. स्वधर्म टाकू नको, टाकला तर नरकाला जाशील. एवढं बजावण्याकरता देवाला गीता सांगावी लागली आणि गीतेचा जन्म झाला. स्वधर्म टाकू नये आणि टाकला तर दोष आणि पाप लागतं आणि मनुष्य नरकाला जातो. आणि म्हणून स्वधर्म टाकू नका, स्वधर्म देवाची पूजा म्हणून करा. एवढं बजावण्यासाठी देवाला गीता सांगावी लागली आणि गीतेचा जन्म झाला. अन्यथा गीता जन्माला येण्याचं कारण नव्हतं. म्हणून ज्या गोष्टीमुळे गीतेचा जन्म झाला आहे ती गोष्ट आहे स्वधर्माचं पालन. स्वधर्म म्हणजे आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करणे. आणि म्हणून आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून करणे हे भक्तीचं प्रमुख अंग ठरतं. ही प्रमुख भक्ती असते. कर्मानं ईश्वराला भजणं हीच खरी भक्ती असते. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करणं यापेक्षा दुसरी कुठली मोठी पूजा असू शकत नाही. ही सर्वात मोठी पूजा असते. कर्मानं ईश्वराला भजा. दानवराय बोलले, मला सांगा भक्तीमध्ये आपण एकच चाकोरी पकडली, नाम 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 नाम, ठीक आहे, नाम ठीक आहे, नाम नाम तर आहेच आहे, पण कर्माचं काय? ननवराय इकडे बोलतात, अगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. ठीक आहे म्हटलं तुम्ही नाम पकडून चाललात, पण इकडे ननवराय बोलतात की मुंगीच्या पायात जरी कर्म अर्थात पाप पुण्य शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि 184 योनीमध्ये फिरावं लागतं. आगा कर्मे जे उरावे ते तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. पाप पुण्य अर्थात कर्म थोडंही शिल्लक राहिलं तर त्याचा भोग देण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. 84 लाख योनीमध्ये फिरावं लागतं. आणि आम्ही तर कर्माचे आणि पाप पुण्याचे ते गठुड्याच्या गठुडे तयार करून मागं ठेवायलो. याचा भोग देण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावा लागेल. आणि भगवान वैकुंठाला जाताना बोलले की माझं म्हणजे गीतेतच बोलत आहे, पण जाता जाता म्हटले मी एक तुम्हाला युक्ती सांगून जातो मोक्ष मिळवण्याची, जीवनाचं कल्याण करण्याची. देव बोलतायत जाता जाता, म्हणून फळी लागू सांडवणे देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. मी जातोय वैकुंठाला पण जाता जाता एक तुम्हाला चांगला निरोप देऊन जातो. कृष्ण बोलतायत, म्हणून फळी लागू सांडवणे देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. जाता जाता मी एक चांगला निरोप देऊन जातो म्हणले. काय? फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. जो जीव बंदे सिनला सुटके जाचे आपला त्याने पुढती पुढती या बोला आनन कीजे. जो जीव बंधनानच शिनला आणि ज्याला मोक्ष हवाय त्याला मी हे जे सांगतोय फलत्यागयुक्त कर्म करा, याशिवाय गत्यंतर नाही.
आपली सोडवणे मुमुक्षु जो जागो जाणे तया सर्वस्वी करणे हेची एक. त्याला हेच करावं लागेल म्हणले. काय? फळी लागू सांडवणे देह संगू कर्मे करावी हात सांगू निरोप माझा. आपल्या वाट्याला आलेलं कर्म फलत्यागयुक्त करा, अर्थात देवाची पूजा म्हणून करा. कारण कर्म देवाची पूजा म्हणून केलं की त्याच्या फळाचा आपाप त्याग होतो. अलग लक्षात. एखाद्या माणसाचं मुंडकं कापलं की शरीराचा त्याग आपाप होतो. शिर लोटलिया ए रांग, बरोबर बोलतात 18 अध्याय. शिर लोटलिया ए रांग, मुंडकं कापलं की शरीराचा त्याग आपाप होतो. कर्म देवाची पूजा म्हणून केलं की फळाचा त्याग आपाप होतो. वेगळा त्याग करायची गरज नाही. म्हणून जो हट्ट आहे कर्म देवाची पूजा म्हणून करा, पूजा म्हणून करा. का पूजा म्हणून करायची? कर्म देवाची पूजा म्हणून केलं की त्या कर्मातून निर्माण होणारं पुण्य देवाला जातं आणि ते पुण्य आमच्या पदरी साठवून राहत नाही. आणि पुण्य जर आमच्या पदरी नसेल कर्मरूपानं तर पुन्हा जन्मधरण्याची गरज लागत नाही. आणि म्हणून कर्म देवाची पूजा म्हणून करायची. म्हणून देव बोलतात की म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. तुम्हाला संसारात कोण बांधतं? नरवडा बोलले तैसा कर्तृत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. तुम्हाला कोणी बांधलंय? ओळीकडे नीट लक्ष द्या. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. कर्तृत्वाचा मधू हे कर्म मी करतोय, कर्तृत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू हे फळ मला मिळावं. हे कर्म मी करतोय, आज ही मी गीता बोलतोय, हे कर्म करतोय आणि याचं पुण्य मला मिळावं या भावनेने मी व्यासपीठावर बसलो. हे जे गडगंजे पोत्यांनी पुण्य मला मिळाली प्रवचन केल्यावर त्यांनी मला बांधलं. मी पांडुरंगाची सेवा म्हणून करतो ह्या वासनेने इथं बसावं, ते पांडुरंगाला जाईल. पण मी इथं बसलोय, गीतेवर प्रवचन करतोय, कर्म करतोय, पण प्रवचन मी करतोय आणि प्रवचनाचं फळ मला मिळावं या भावनेने बसलं की त्यांनी मला बांधलं. पुन्हा पुन्हा जन्मबाणाच्या फेऱ्यात ते बांधणार. कर्तृत्वाचा मधू आणि फळभोगाचा आस्वादू या दोहीचे नाव बंधू कर्माचा की. आणि म्हणून या दोहीच्या विकी बापू ना तळे लेकी म्हणून होऊ न शके बंधू पाप पुण्या. जसा बाप आपल्या मुलीला लहानाचं मोठं करतो, लहानाची मोठी केली याचा कर्तृत्व अभिमान घेत नाही आणि आता ती वयात आल्यावर तिचा मला भोग घेता यावा ह्या फळाची अपेक्षा ठेवत नाही. त्यांना बरं बोलतात या दोहीच्या विकी बापू ना तळेले की. बाप मुलीला जन्म घालतो, मी तिला जन्माला घातलंय हा कर्माभिमान घेत नाही आणि आता ती वयात आली तिचा मला भोग घेता यावा या फळाची अपेक्षा ठेवत नाही. तिला निरहंकार होऊन लहानाची मोठी करतो आणि नवऱ्या मुलाच्या हवाली करतो. बरोबर बोलतात नवऱ्या मुलाच्या हवाली करतो. तसं कर्म मी करतो ही भावना वासना मनात ठेवू नका. कर्म करा आणि जसं बापानं मुलगी नवऱ्याच्या हवाली केली तसं कर्माचं फळ देवाच्या हवाली करा. बापासारखं बाप मुलीला लहानाची मोठी करतो, कर्तृत्व अभिमान घेत नाही, मोठी झाल्यावर भोग घेता यावा फळाची अपेक्षा ठेवत नाही, नवऱ्या मुलाच्या हवाली करतो. तसं कर्म मी करतोय, कर्तृत्व अभिमान घेऊ नका, त्याचं फळ मला मिळावं ही वासना ठेवू नका. ते देवाला अर्पण करा, ते पुण्य देवाला जाईल, तुम्हाला संसारात बांधणार नाही. या दोहीच्या विकी बापू ना तळेले की म्हणून होऊ ना शकी दुःखी विहिता क्रिया. कर्म देवाची पूजा म्हणून केलं की ते देवाला त्याचं पाप पुण्य जे काय असेल ते देवाला अर्पण होतं. प्रामुख्याने पुण्य, पाप तर होतच नाही. चांगली कर्म आम्ही करतो, चांगलं कर्म केलं पाप कुठलं आले. कर्म देवाची पूजा म्हणून केली की त्यातून निर्माण होणारं पुण्य हे देवालाच जातं. म्हणून मी कर्म करतो आणि त्याचं फळ मला मिळावं ही वासना मनात नसावी. ती वासना मनात आली की त्यांनी तुम्हाला संसारात बांधलं. आणि म्हणून देव बजातात म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. फलत्यागयुक्त कर्म करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणारी प्रत्येक क्रिया, प्रत्येक कर्माभिमान आणि फलेच्छा टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून, ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणारं प्रत्येक कर्माभिमान आणि फलेच्छा टाकून, कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून, ईश्वराप्रित्यर्थ आणि ईश्वरार्पण बुद्धीने करा. त्याचं फळ देवाला जाईल त्या कर्माचं आणि तुम्हाला संसारात बांधणार नाही.
कर्माचं फळ म्हटलं की आपल्याकडं एक अशी भावना झाली आहे, बरेचसे लोक गीतेला घाबरतात आणि त्यांना विचारलं का घाबरतात गीतेकडे येण्याला, ज्ञानेश्वरीकडे येण्याला, तर ते म्हणतात गीता म्हणते कर्म कर पण कर्माचं फळ टाक. गीता म्हणते कर्म कर, असंच म्हणते ना गीता. गीता म्हणते कर्म कर आणि कर्माचं फळ टाक. आता एखादा मास्तर आहे, त्याला 40,000 रुपये पगार आहे. तो मास्तर म्हणतो मी नोकरी केली आणि तुम्ही म्हणता कर्म कर आणि कर्माचं फळ टाक, 40,000 रुपये पगार टाक. मी काय खाऊ पिऊन कसा जगू? मला तुमची गीताच नग, मला तुमची गीताच नग. बरोबर आहे ना? गीता कर्म कर म्हणते आणि फळ टाक म्हणते. मग लोक म्हणतात आम्ही व्यापारी आहेत, मी डॉक्टर आहे, तुम्ही माझ्याकडे आले, माझी 200 रुपये फीस आहे, मी कर्म केलं आणि ती फीसच घेतली नाही. मग डॉक्टरला सहज म्हणतात आता मला माहिती आहे म्हणून मी करतो, पण ज्याला माहीत नाही त्याला म्हणलं गीता वाचा, ते म्हणते नको, गीता म्हणते कर्म कर आणि फळ टाक. मग मी पेशंट तपासला आणि 200 रुपये फीस घेतली नाही, तर आम्ही जगायचं कसं? आम्हाला तुमची गीताच नग. का तर गीता कर्म कर आणि फळ टाक म्हणते. पण इथं समजून घेण्याचा घोटाळा आहे. गीता कर्म करून फळ टाक म्हणते म्हणजे तुमचा पगार टाक म्हणत नाही. पगार हा कर्माचं फळ नसतं, कर्माचं फळ असतं पाप पुण्य. कर्माचं फळ असतं पाप पुण्य, पगार नाही. गीता पगार टाक म्हणत नाही, पगार तर घ्या म्हणते ना. प्रत्येक संतानं मोबदला घेतला. सावता महाराजानं मळा केला काय? भाजी फुकट विकली का? तुकोबाराने दुकान केलं का? फुकट विकलं का? हां, गोरोबा काकाने विटा विकल्या का? फुकट विकल्या का? तुमचं आमचं साधारण जीवासोडा संतांनी सुद्धा मोबदला घेतला ना. आपल्या व्यवसायातून मिळणारा मोबदला हे कर्माचं फळ नाही. आपण आपल्या व्यवसायातून किंवा नोकरीतून जर पगार घेतला तर त्या कर्माचा मोबदला आहे, फळ नाही. कर्माचं फळ असतं पुण्य किंवा पाप. हे पुण्य पापरूपी फळ गीता टाक म्हणते की जे संसारात बांधतं. पगार टाक म्हणत नाही, पगार तर घ्या ना. गीता फळ टाक म्हणते कर्म करून, ते फळ आहे पाप पुण्य. जसं अपमानीला अतिथीने सुकृताची संपत्ती, साई खड्या गती, साई खड्या विना गती तंतुविना. एखादा पाहुणा तुमच्या घरी आला आणि त्याला तुम्ही चहा पाणी केलं, जेव खाऊ घातलं आणि आनंदाने वाटा लावला, तुम्हाला काय लागेल? पुण्य लागेल. पण दारात आला आणि दारातूनच डोळे फाडले, काय काम आहे? आलो तसंच. काही कामधंदे आहेत का नाहीत? उठसूट ये आमच्या घरी, उठसूट आमच्या घरी, चल माघारी, चलने घेतून, असं वेडावाईट बोलून हाकलून दिला. नवरा बोलले अपमान केला त्याचा. अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. त्याने काय नेलंय? संपत्ती नेली. कशाची? सुकृताची. सुकृत म्हणजे पुण्य. संपत्ती नेली, पैशाची नाही नेली, सुकृताची. अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. समोरच्या पाहुण्याचा अपमान केला. यजमान दारात, कुणी पाहुणा दारात आला याचक, त्याला अपमानित करून हाकललंय, तो तुमची संपत्ती घेऊन जातो. पण कशाची? पुण्याची. याचा अर्थ कर्मातून त्याला चहा पाणी पाजलं, जीव घातलं, कर्म केलं, चांगलं सुकर्म केलं, त्यातून काय मिळालं? पुण्य मिळालं. दारातून अपमान करून हाकलून दिला, काय मिळालं? पाप मिळालं. म्हणजे आपल्या कर्मातून निर्माण होतं ते पुण्य पाप. आणि पुण्य पापाचं फळ गीता टाक म्हणते, तुमचा पगार टाक म्हणत नाही. पगार हा मोबदला आहे, फळ नाही. फळ असतं ते पुण्य पाप. आणि म्हणून पुण्य पापरूपी कर्माचं फळ संसारात बांधतं, ते टाकायचं. म्हणून देव म्हटले की फळी लागू सांडोने देह सांगू. आपल्या कर्माचं फळ टाका आणि कर्म मी करतोय हा कर्माभिमान घेऊ नका, हा माझा चांगला निरोप घ्या, तुम्हाला मोक्ष लाभेल. तो लोक याचा असा अर्थ काढतात की देव म्हणाले फळी लागू सांडोनी देह सांगू. देव म्हणाले फळ टाक, मग आता पगार कसा टाकाव? आम्हाला तुमची गीताच नगर, आम्हाला तुमची गीताच नगर. शिकलेल्या लोकांत ही कल्पना आहे, वेडगळ कल्पना आहे. गीता फळ टाका म्हणते म्हणजे पगार नाही. पगार हा मोबदला आहे, पगार फळ नसतं. गीता फळ टाका म्हणते कर्माचं, ते पाप पुण्यरूपी फळ टाका म्हणते की जे संसारात बांधतं. आणि असं पाप पुण्यरूपी फळ नगभर जरी शिल्लक राहिलं तर नरवाय बोलतात अगा कर्मेच उरावे, त्याती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. नगभर जरी पाप पुण्यरूपी कर्म किंवा फळ राहिलं तर तुम्हाला भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतील. हे पाप पुण्याचं फळ टाक, अर्थात कर्म देवाला अर्पण कर, पदरी पाप पुण्य येणार नाही, ते देवाला जाईल. आणि म्हणून देव युक्ती सांगतायत की विषानीच विषाला मारायचं.
बघा, एखादा मनुष्य रस्त्यानं पळतोय, पळाला आणि आपटला, पृथ्वीलाच माया आली आणि पृथ्वीने येऊन त्याला उठून उभं केलं, असं घडेल का? पण ज्ञानोबा बोलतात घडतं. ज्ञानोबाचे वाक्य आहे, बुडतया नदीच धावीन नली, पडतया पृथ्वीच कळवळली, निमतया मृत्यूने दिदली आयुष्य वृद्धी. ज्ञानोबा आहे. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मरता राखेला विषय. ज्ञानोबा आहे. एखादा मनुष्य रस्त्याने पळतोय, पडलाय, पृथ्वीवर पडलाय, पृथ्वीला दया आली आणि पृथ्वीने यावं उठून उभं करावं. डोक्यावर माती ओळून टाकावी, कान फुकावेत. आपल्याकडे आहे ना पडल्या पद्धत, डोक्यावर माती ओळून टाकावी, कान फुकावेत, आहे ना. ते पडलंय पृथ्वीवर, पृथ्वीला दया यावी, माया येईन, पृथ्वीने यावं. पृथ्वीवर पडले, पृथ्वीने यावं, त्याला उठून उभं करावं, कान फुकावेत, डोक्यावर माती ओळून टाकावी. नदीत बुडलंय, नदीला दयामाया यावी, नदीने धावत यावं आणि नदीच्या बाहेर काढावं. तसं कर्मबंधनात तुम्ही बुडतायत, कर्मानीच धावत यावं आणि तुम्हाला कर्मबंधनातून बाहेर काढावं. कधी? कर्म जर देवाची पूजा म्हणून केली तर. जे कर्म बांधतात तेच कर्म सोडतात. ज्या नदीत बुडतायत तीच नदी धावत येते आणि तुम्हाला बुडण्यातून वाचवते आणि बाहेर काढते. ज्या कर्मात बुडतात तेच कर्म तुम्हाला बाहेर काढतात आणि सोडवतात जन्ममरणाच्या फेऱ्यातून, जर कर्म देवाची पूजा म्हणून केली तर. का? त्या कर्माचं पाप पुण्य देवाला जातं आणि तुम्ही पाप पुण्य रहित होता. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मरता राखेला विषय. साप चावलाय, साप चावल्यावर आम्ही डॉक्टर लोक काय करतो? पेशंटला ॲडमिट करतो आणि पेशंटला सलाईन लावतो आणि त्या सलाईनच्या बाटलीमध्ये आम्ही सापाचंच विष टाकतो, पण थोड्याशा मॉडिफाईड रूपातलं. का रे, तुला माहीत असेल, तू केलेली कंपाऊंडर. हां, साप चावला, आमच्या डॉक्टर लोकांकडे जर पेशंट आला तर त्या बाटलीत आम्ही सापाचंच विष टाकतो, थोडंसं बदललेल्या अवस्थेतलं, मॉडिफाईड स्वरूपातलं, की ज्याला अँटी स्नेक व्हेनम म्हणतात, ASV, अँटी स्नेक व्हेनम. विषच असं सापाचं, पण थोडंसं बदललेल्या रूपातलं, मॉडिफाईड स्वरूपातलं. ज्ञानोबा बोलतात की साप चावलाय, सापाचं विष देऊनच सापाचं विष मारायचं. तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मरता राखेला विषय. साप चावलाय, सापाच्या विषानेच सापाचं विष उतरायचं, मारायचं. तसं कर्मानेच कर्मबंधनातून सोडायचं, जर ती कर्मे देवाची पूजा म्हणून केली तर. त्याचं पाप पुण्य देवाला जातं आणि तुम्ही पाप पुण्य रहित होता आणि कर्मबंधनातून सोडवतात. आणि मग ज्ञानोबा बोलतात, पार्था अनेकही एक नेनसी तू कवतिक, हे कर्मची मोचक अपेसे असे. कर्मची मोचक अपेसे असे. मोचक म्हणजे संकट मोचन हनुमान. आपण कशामुळे म्हणतो? मोचक म्हणजे सोडणारा. संकट मोचक हनुमान आहे ना आपल्या पिढीमध्ये. का म्हणतात संकट मोचक? मोचक म्हणजे सोडणारा, संकटातून सोडवणारा हनुमान म्हणजे संकट मोचक. पार्था अनेकही एक असे, हे कर्मची मोचक अपेसे असे. हे कर्मच सोडवतात म्हणले, कर्मबंधनातून कर्मच बांधतात, कर्मच सोडतात. पण कधी सोडतात? फलत्यागयुक्त केली तर, देवाची पूजा म्हणून केली तर. कारण त्याचं पुण्य पाप देवाला जातं, तुमच्या पदरी राहत नाही आणि तुम्ही निष्पाप होता, निष्पुण्य होता आणि तुम्हाला मोक्ष शोधत येतो. आणि मग परमार्थ करत असताना, परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना म्हणजेच परमार्थ. तुमच्या पदरी गडगंज पुण्य आहे, स्वर्गाला जाल. गडगंज पाप आहे, नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पदरी पाप पुण्यच नाही तर मुक्त व्हाल. गडगंज पुण्य स्वर्गाला जाल, गडगंज पाप आहे, नरकाला जाल. पाप पुण्य समान आहे, पुन्हा मनुष्य व्हाल. पाप पुण्य शिल्लक नाही, मुक्त व्हाल. जीवन पाप पुण्यरहित बनवा. आणि ते बनवण्यासाठी प्रत्येक कर्म देवाला अर्पण करा. त्याचं पुण्य पाप देवाला जातं आणि तुम्ही पाप पुण्यरहित होता. मोक्ष तुम्हाला शोधत होतो, सद्गुरू तुम्हाला शोधत येतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात की धरवणी वेचे सरे,
भोगे तव प्राचीन पुरे आणि नवे तव नव उपकरे काहीची करो. आपल्या वाट्याला आलेलं कर्म देवाची पूजा म्हणून केली तर त्याचं पापपुण्य देवाला गेलं. पाठीमागचं प्रारब्ध भोगून पार पाडलं. वाईट कर्म करायचीच नाही, त्याचं पाप आपल्याकडे येत नाही. चांगली कर्म करायची पण त्याचं पुण्य देवाला अर्पण करायचं. देवाची पूजा म्हणून केली ते आपाप देवाला जातं. वाईट कर्म करायचे नाही, पाप आपल्याकडे येत नाही. चांगली कर्म देवाची पूजा म्हणून करायचं, ते पुण्य देवाला जातं. जीवन पाप पुण्यरहित होतं. मागचं जे आहे संचित या जन्मात प्रारब्ध म्हणून भोगायचं. भोगे तो प्राचीन पुरे दरवणी वेचे सरे. घरात पाणी साठवले, त्यांना बरं बोलतात, घरात पाणी साठवले रांजणामध्ये, ते वापरलं की संपतं ना. धरवणी वेचे सरे भोगे तव प्राचीन पुरे नवे तव नव उपकरे काहीची करो. वाईट कर्म करायची नाही, पाप आपल्याकडे येत नाही. चांगली कर्म करायची पण देवाची पूजा म्हणून करायची, ते पुण्य देवाला जातं. मागच्या जन्मातलं पाप पुण्य या जन्मात भोगून पार पाडायचं. मागचं संचित संपलं, या जन्मात पाप पुण्य निर्माण होऊ दिलं नाही म्हणून क्रियामान नाही म्हणून पुढं संचित नाही म्हणून पुढं प्रारब्ध नाही म्हणून पुढचा जन्म नाही. तुम्हाला कुणी बांधलं? कर्माने. कुणी सोडवलं? कर्माने. फक्त योग्य हातवटीने कर्म करा. कर्मच बांधतात, कर्मच सोडतात जर ती देवाची पूजा म्हणून केली तर. एकदा एक जावई सासरवाडीला गेलाय. उन्हाळ्याचे दिवस, आवाज करू नका, आंब्याची रेलचेल. आणि आता जावई आला म्हणल्यावर काय, सासूबाईची सगळ्यात प्रिय वस्तू काय असेल तर जावई असते. कुठं ठेवू कुठं नाही. सासूचं जावई म्हणले की बस कुठं ठेवू कुठं नाही, एक अंथरून 50 जाग्यावर असं म्हणतात. शेण, साई आणि जावई हे बायकाच्या सगळ्यात प्रिय वस्तू आहेत. शेण, साई आणि जावई. माता मावल्या मला माफ करा, कदाचित जावई तुमची प्रिय वस्तू नसेल, पण अशी मन आहे आणि तो असावा. काय वाईट आहे, आपला जावई तो प्रिय असावा. आम्ही कुणाचे जावई आहेत, आम्हाला चान्स मिळेल प्रिय व्हायला. हां रंभा पाटील, आपल्यालाही चान्स मिळेल. हां, जावई हा सासूचा अतिशय प्रिय असतो. उन्हाळ्याचे दिवस जावई सासरवाडीला आलाय. मावशी झाडू नका, आवाज यायला, झाडू नका, थोडा राहू द्या. जावई सासरवाडीला आलाय. इकडचे आवाज थोडा कमी करा. उन्हाळ्याचे दिवस, आंब्याची रेलचेल. याच्यानंतर प्रवचन आहे का तुमचं? तर शेवटच्या दिवशी ठरले ना, शेवटच्या दिवशी ठेवले ना. माझ्या जागी तुम्ही करणार आहेत ना. बरं ठीक आहे, एक 15-20 मिनटात उरकता घेतो. जावई सासरवाडीला आला आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंब्याची रेलचेल. आणि जावायला सकाळी आंबरस, दुपारी आंबरस आणि संध्याकाळी आंबरस. 3 टाईम आंबरस. आणि आंबरसात वाटी वाटी तूप. 3 टाईम आंबरस आणि वाटी वाटी तूप. जावायचं त्या तुपानं पोट बिघडलं. जावायला पातळ संडास लागली. आता 3 टाईम आंबरस आणि 3 टाईम वाटी वाटी तूप. जावायचं पोट बिघडलं. जावायचं पोट कशाने बिघडलं? तुपानं. हे ध्यानात धरण पुढं चला. जावायचं पोट बिघडे तुपानं. जुना काळ खेड्यातली गोष्ट. सासरा जावई एका हाकीमाकडं, वैद्य झाडपाल्याच्या डॉक्टरकडे गेले. आमच्यासारखे डॉक्टर नव्हते तेव्हा. झाडपाल्याच्या डॉक्टरकडे गेले, वैद्यभावाकडं. त्यांनी तपासलं, नाडी परीक्षा केली. म्हणले ठीक आहे, राहून जाईल, औषध देतो. एक 10-5 पुड्या बांधून दिल्या आणि म्हणले या पुड्या तुपात खालून खाऊ घाला. जावई म्हणला मेलो आता, मेलो म्हणले आता, काठाला लागली. म्हणले डॉक्टर साहेब तुपाने तर संडास लागली. डॉक्टर म्हणतो कशाने लागू, या तुपात खाल्लं तर राहील, अन्यथा राहणार नाही. सत्य पुढं शहाणपणा चालत नाही. पुड्या घरी आणल्या, सांगितल्याप्रमाणे तुपात खालून खाल्ल्या. 3 टाईम 1-1. 2 दिवसात संडास राहिली. मुद्दा हा आहे, संडास कशाने लागली? तुपाने. राहिली कशाने? तुपानेच. संसारात कुणी बांधलं? कर्माने. कुणी सोडवलं? कर्मानेच. जर ती
योग्य हातवटीने भगवंताची पूजा म्हणून केली तर तैसे कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडूसुता जैसा रस रीती मरता राखीला विषय. कर्मच बांधतात, कर्मच सोडतात, पण ती देवाची पूजा म्हणून केली तर सोडतात. हां, ते फळ देवाला जातं आणि तुम्ही पाप पुण्यरहित होता आणि मोक्ष आणि सद्गुरू तुम्हाला शोधत येतात. जीवन पाप पुण्यरहित झालं की याला ज्ञानोबर आहे कर्मसाम्य दशा म्हणतात. जीवनात पुण्य नाही पापही नाही, ही कर्मसाम्य दशा आहे. आणि ऐशी कर्मसाम्य दशा होय तिथे विदेशा मग श्रीगुरु आपेसा भेटेची का ज्ञानोबर आहे का येऊनी फळाचा गडू पारुशिली किडीची वाढू. हां, श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुभुत्सू जायचा. हे शब्द लक्षात घ्या. श्रीगुरु भेटोनी करी पाडू, श्रीगुरु आपेसा. तुम्हाला श्रीगुरु शोधायची गरज नाही, तुम्ही सदशिष्य बना. जीवन पाप पुण्य रहित बनवा. सद्गुरू शोधत येतो. सद्गुरू शोधायच्या मागे लागू नका, सद्गुरू आपाप चालत येतो. कर्मदेवाची पूजा म्हणून करा, जीवन पाप पुण्य रहित होईल. पुण्य देवाला जाईल. ही कर्मसाम्य दशा आहे. सद्गुरू शोधत येईल. माझ्या विठोबाचा कैचा प्रेमभाव आपणची देव शोधत येईल. विठ्ठल सद्गुरू बनव, त्याची काळजी करू नका. पुढची वाट देव लावतो. आणि म्हणून भक्तीचे 7 अंग सांगताना ज्ञानोबारायांनी प्रमुख आणि पहिलं अंग सांगितलं की कर्मानं ईश्वराला भजा. कर्म देवाची पूजा म्हणून करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणारी प्रत्येक क्रिया कर्माभिमानावर फलेच्छा टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा. का? त्याचं पुण्य भगवंताला जाईल. तुमचं जीवन पाप पुण्यरहित होईल. जीवन पाप पुण्यरहित होणं म्हणजे कर्मसाम्य दशा. आणि अशी अवस्था आली की अशी कर्मसाम्य दशा होय तिथे विदेशा मग श्रीगुरु आपेसा भेटेची का. श्रीगुरु शोधतील, वैराग्य शोधतील, आत्मज्ञान शोधतील. मग सस्य फळपाकात निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिवनस्थिती आहे. बरोबर आहे, आत्मज्ञान गिवनस्थिती आहे. तुम्हाला आत्मज्ञान शोधतील, सद्गुरू शोधत आला. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. कर्माने माझी पूजा केली तर देव म्हणतात मी संतुष्ट होईल आणि प्रसाद म्हणून तुम्हाला वैराग्य देईल. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. मी संतुष्ट होईल म्हटले कर्मानं मला भजलं तर. आणि काय काय देईल? वैराग्य देईल, श्रीगुरूची भेट घालून देईल आणि आत्मज्ञान देईल. आणि या 3 गोष्टी आल्या की मोक्ष आपोआप जीवनात येतो. तुमचा परमार्थ सफल होईल, तुमचा परमार्थ कडीला जाईल, तुमची भक्ती सफल होईल, तुम्हाला देव भेटेल, मोक्ष भेटेल. काय करा? कर्मानं ईश्वराला बसा. हा भक्तीचा पहिला मुद्दा सांगितला आहे. 7 मुद्दे सांगितले, त्यातला पहिला मुद्दा आपलं कर्मदेवाची पूजा म्हणून करा. हे भक्तीचं प्रमुख अंग आहे, पहिलं लक्षण आहे. आता दुसरं लक्षण सांगितलं आहे, आटोपतं की तो थोडक्यात. भक्तीचं दुसरं लक्षण सांगितलं आहे, किंबहुना आपले मन. ज्ञानोबाने 7 वाहिलेले त्याच्यावर प्रमुख त्या बोलते मी आपल्यापर्यंत. दुसरा अंग किंबहुना आपले मन करी माझे एकायतन माझेनी श्रवणे कान भरून निघाली. पहिलं भक्तीचं अंग सांगितलं की कर्मानं ईश्वराला भजा, आपली कर्म देवाची पूजा म्हणून करा. दुसरं सांगतायत किंबहुना आपले मन करी माझे एकायतन माझेनी श्रवणे कान भरून निघाली. अर्जुना, तू तुझं मन फक्त भगवान कृष्णाच्या राहण्यासाठीच राखून ठेव. तुझ्या मनात फक्त भगवान कृष्णालाच वास करू दे, इतर दुसऱ्या कुणालाही नाही. तुझं मन माझ्या ठिकाणी वतनदार करून ठेव. किंबहुना आपले मन करी माझे एकायतन. एकायतन म्हणजे वतनदारी, घाण ठेवणे. एखादी वस्तू घाण ठेवली तर फक्त त्या मालकाची असते. तू तुझं मन कृष्णाला घाण ठेव, तिथं फक्त कृष्णाला राहण्यासाठी जागा दे, इतर दुसऱ्या कोणाला नाही. तुझ्या मनात फक्त मला राहायला जागा दे आणि तुझे कान सातत्याने हरिकथा प्रवचन आणि कीर्तन ऐकू दे. माझेनी श्रवणे कान भरून निघाली. तुझ्या मनात फक्त भगवान कृष्णाला राहायला जागा दे आणि सातत्यानं भगवान कृष्णाच्या हरिकथा प्रवचन आणि कीर्तन ऐकत जा. माझेनी श्रवणे कान भरून निघाली. दुसरा मुद्दा भक्तीचा. तुलसी रामायणामध्ये विषय येतो. भगवान रामचंद्र वनवासामध्ये निघाले, सोबत सीतामाया आणि लक्ष्मण आहेत. जाताना वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात राहण्याचा 1 दिवसाचा मुक्काम पडला.
रामायणकार खुश झाले, माना डवलेले त्यांच्या. वाल्मिकीच्या आश्रमामध्ये भगवान रामचंद्र गेले आणि महर्षीला विचारतायत, वाल्मिकी ऋषीला, की म्हणले, हे महर्षी, मी वनवासात चाललो आहे 14 वर्षाकरता, या वनात मी कुठे वास करू? वाल्मिकी महर्षीने 4 जागा दाखवल्या. पहिली जागा दाखवली की जिनके श्रवण समुद्र समाना, जाके रघुराय वही पे बसाना. काय सांगितली पहिली जागा? देवा कुठं वास करा? जिनके श्रवण समुद्र समाना, जाके रघुराय वही पे बसाना. म्हणले, हे देवा, नद्याने कितीही पाणी वाहून आणलं त्या समुद्राचं पोट भरत नाही. म्हणजे आणा म्हणतेस, कितीही आणा, किती आणा, समुद्र पाणी गडप करतो. नद्याने कितीही पाणी वाहून आणलं तर समुद्राचं पोट भरत नाही. तसं कितीही हरिकथा ऐकली, प्रवचन कीर्तन ऐकलं तर माणसाचं पोट भरू नये. पुन्हा 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 हरिकथा कीर्तन प्रवचन ऐकतच राहावंसं वाटावं, त्याच्या हृदयात वास कर. ज्याला हरिकथेची, कीर्तनाची, प्रवचनाची गोडी आहे, जो सारखा सारखा कीर्तन प्रवचनाला पळतो, सारखं सारखं कीर्तन प्रवचन ऐकतो, हरिकथा ऐकतो, देवा त्याच्या हृदयात वास कर. जिनके श्रवण समुद्र समाना, जाके रघुराय वही पे बसाना. तिथे वास करा म्हणजे. ज्याला हरिकीर्तनाची आहे, प्रवचनाची, कीर्तनाची, कथेची गोडी आहे, सातत्यानं हरिकथेत बसतो, त्याच्या हृदयात वास करा. दुसरी जागा दाखवली, जयाचे वाचे माझे आलाप, दिटी भोगी माझेची रूप, जयाचा मन संकल्प माझा अचिव आहे. ज्याच्या तोंडात सातत्यानं रामकृष्णारी नाम आहे, त्याच्या हृदयात वास कर. तिसरी जागा दाखवली, जो जगतात देव पाहतो, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करतो, त्याच्या हृदयात वास कर. आणि चौथी जागा दाखवली, जो परद्रव्य परनारीपासून दूर राहतो, त्याच्या हृदयात वास कर. परनारी आम्हा रखमाई समान. जो परद्रव्य परनारी, दुसऱ्याचा पैसा लबाडीने लुटत नाही आणि परस्त्रीपासून दूर राहतो, जो परद्रव्य परनारीपासून दूर राहतो, त्याच्या हृदयात वास कर. या 4 जागा दाखवल्या. आणि लौकिकदृष्ट्या सध्या देवा तुम्ही जा आणि चित्रकूट पर्वतावर राहा, ही 5वी जागा दाखवली. पण प्रमुख जागा या दाखवल्या 4 मी बोललेल्या. तर मला तुमचं चित्त इकडे खेचायचं आहे की जो आपले कान सातत्यानं हरिकथेला, कीर्तन आणि प्रवचनाला देतो, त्याच्या हृदयात देवाचा वास असतो. त्याच्यावर लवकर देवाची कृपा होते, देव त्याचा ऋणी होतो आणि तुम्हाला मोक्षाच्या दिशेने घेऊन जातो. भगवंताची कृपा लवकर होते. आपले कान देवाला द्या, आपले कान देवाला द्या. तुमचं मन भगवान कृष्णाचं राहण्याचं एकमात्र घर बनवा आणि तुमच्या कानानं सातत्यानं भगवंताची हरिकथा, कीर्तन आणि प्रवचन ऐका. हा भक्तीचा दुसरा मुद्दा किंवा दुसरा अंग ज्ञानोबाला सांगतात. भक्तीचं तिसरं अंग ज्ञानोबाला सांगतात. तिसरा मुद्दा काय की काय करा? आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. तिसरं भक्तीचं अंग सांगतायत. आत्मज्ञानानं चोख असलेली संत ही माझी प्रतिरूप आहे. ते साक्षात चालते बोलते पांडुरंग आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. संत म्हणजे आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. रस्त्यानं एखादी सुंदर देखणी मुलगी चालली, ज्ञानोबा आहे बोलतात, मी नाही. ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. कामिनी म्हणजे सुंदर देखणी तरुण मुलगी. रस्त्याने एखादी रूपवान सुंदर देखणी तरुण मुलगी चालली तर कामुक पुरुषाची जशी तिच्यावर नजर पडते, तो जसा तिला निहाळतो, तशी संतावर नजर पडू द्या आणि संताला निहाळा. आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. ज्ञानोबा आहे. अर्थात संत शरणागती करा. ते ज्ञान पैगा वरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुटा, तिथं सेवा हाची दारवंटा, स्वाधीन करी सुभटा ओळगोली. मग तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित आपले तेही सांगतील कीर पुसले, मग अंतकरण बोधले संकल्पा नये. तनु मनु जीवे चरणाशी लागावे.
संत शरणागती कर, त्यांची सेवा कर, तनानं मनानं धनानं जीवानं. संताच्या घरी गेलास त्यांचं अंगण झाड, त्यांच्या घरी पाणी भर. श्रीखंडाच्या रूपात जसं भगवान कृष्णाने नाथ महाराजाची सेवा केली, 36 वर्ष गंध ओढून दिला, पाय दाबले वगैरे वगैरे, तशा प्रकारची संताची सेवा कर. कारण संत हा ज्ञानाचा पुरवठा आहे, साठा आहे. संताची शरणागती का? तर फक्त संत आत्मज्ञानी असतात, आणि संत आत्मज्ञानी असतात आणि फक्त संतच तुम्हाला आत्मज्ञान देऊ शकतात. आणि जोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती नाही तोपर्यंत मोक्ष नाही. ज्ञानेविना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोने. जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत मोक्षाची प्राप्ती नाही. आणि आत्मज्ञान हे फक्त संतापाशी आहे. आणि ते आत्मज्ञान तुला हवं असेल तर संताची शरणागती कर, त्यांची सेवा कर. कारण जसा MSMD डॉक्टर इतराला MSMD देऊ शकतो किंवा PhD मनुष्यच इतरांना PhD देऊ शकतो, तसं आत्मज्ञानी संतच इतरांना आत्मज्ञान देऊ शकतो, दुसरं कोणी नाही. कारण फक्त संतापाशीच आत्मज्ञान आहे, इतर कोणापाशी नाही. म्हणून संताची आत्मज्ञानी संताची शरणागती कर, त्यांची सेवा कर, तनुमन जीवे, त्यांच्या वचनाप्रमाणे वाग. ज्ञानेश्वरी गाथेत जसं सांगितले, संत सेवा म्हणजे केवळ हातपाय दाबणं एवढंच नाही. शास्त्रात जसं जसं सांगितले गाथेत ज्ञानेश्वरी तसं आचरण ठेव, ते प्रसन्न होतील आणि तुला आत्मज्ञान देतील. मग अपेक्षित आपले कीर सांगतील पुसले, सेवा केल्या प्रसन्न होतील आणि तू मागशील ते देतील, मोक्ष आत्मज्ञान हे देतील आणि मोक्ष मिळवून देतील. आणि मग ज्ञानापराने पसादानात म्हटले, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये द्रष्टा अद्रष्ट विजय हो आवेजी. आणि ग्रंथोपजीवी म्हणजे ग्रंथ विकून पैसे मिळून पोट भरवणं असा अर्थ नाही त्याचा. ग्रंथाचा व्यापारी पुस्तकं विकले, पैसे आणले आणि हल्ल्या चपात्यान पोळ्या, हा त्याचा अर्थ नाही. ग्रंथ विकून पोट भरणे नाही. ग्रंथोपजीवी ग्रंथात सांगितलेल्या तत्वाप्रमाणे जगणं म्हणजे ग्रंथोपजीवी. तसं ग्रंथात सांगितलेल्या तत्वाप्रमाणे जगणं ही खरी संत सेवा आहे. संत सेवा म्हणजे केवळ आपल्याकडे बरीचशी प्रथा आहे बघा. एखाद्याला जर आपण संत मांडलं आणि ते जर आपल्या गावात किंवा कोणाच्या घरी आले तर सगळ्याला फोन करून बोलून घेतात, त्या महाराजाचं जेवण होतं, ते महाराज लोंढाकतात, सगळे मोहळ्याच्या मासारखे त्याच्या अंगावर पडतात, कचा 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 त्याला दाबून त्याचे हाडकं मोडून टाकतात त्या महाराजाचे. अरे एक जण दाबर सगळ्याला वाटतं हात पाय दाबले की महाराज पावतो. हां बघा तुम्ही, आपल्याकडे प्रथा आहे. काही काही लोकांना महाराज लोक बोलून घ्यायचा फार छंद आहे. ते महाराज येतो आला की मोबाईलवर सगळ्याला व्हॉट्सअप जातो, मेसेज जातो, सगळे येतात 400-500 लोक, सगळे त्या महाराजावर तुटून पडतात, त्याच्या मांड्या मोडतात, पिंढऱ्या मोडतात, दाबोदाबो खिळखिळे हारतं. ही संत सेवा नाही. ठीक आहे, तो दुखतं दाब म्हणला तर दाब, आपण उगाच त्याला बेजार करायचं दाबोदाबो, ही संत सेवा नाही. संतांना ज्ञानेश्वरीच्या गाथेत घालून दिलेले नियम आहे, त्या नियमाप्रमाणे वागा, ही खरी संत सेवा आहे. शारीरिक दृष्ट्या तर कराच, पण ज्ञानेश्वरीने गाथेसारखं आचरण ठेवणं ही खरी संत सेवा आहे. आणि म्हणून संताची सेवा का करायचं आहे तर हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. आपलं आत्मस्वरूप आपल्यात हरपलं आहे, संत आपल्याला ते दाखवून देत आहेत. ननंदबाईची नथ हरपली आहे आणि मंगळसूत्रात अडकली आहे. दिवसभर घरात शोधते, तिला सापडाना. भाऊजाई आली, म्हणले वहिनी काय पाहता? म्हणले माझी नथ हरपली. त्या बाईला धरलं, आरशापुढे उभा केलं, म्हणजे बघ तुझी नथ कुठे आहे? मंगळसूत्रात पडली होती. तिच्याच मंगळसूत्रात नथ अडकली, पण दाखवून दुसऱ्या बाईनं दिली. तुमच्या शरीरात आत्मस्वरूप हरपलंय, पण संतांना दाखवून दिलंय. आणि संत आत्मस्वरूप दाखवण्यासाठी त्यांची सेवा करावी लागते, संत शरणागती करावी लागते. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळविन प्राप्ती नव्हे, त्याचा आत्मा स्वतः सिद्ध आहे परी गुरुकृपाल आहे तरीच प्राप्ती. आपल्या आत आपला आत्मा हरपला आहे, तो संतांना शोधून द्यावा लागतो, श्रीगुरूंना शोधून द्यावा लागतो. आणि त्यासाठी श्रीगुरूची भेट व्हावी लागते, श्रीगुरूची सेवा करावी लागते. आणि म्हणून आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडू आवडी कामिनी देशी. आता प्रश्न असा आहे की संतांची शरणागती करा, पण संत कसे ओळखावेत? आपल्याकडे असं झालं की जसं दगडागणीच विचू तसं दगडागणीच संत झाला आहे. गाजराची पुंगी तसे झाले नवे जोगी. 4 ज्ञानेश्वरीच्या ओव्यान 4 अभंग पाठ झाले की प्रत्येकजण म्हणतं मी संत आहे. आम्ही त्याच्यामागे संबोधन लावतो, शांती ब्रह्म, विनोदाचार्य, अमकाचार्य, टमकाचार्य, फलानाचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, सगळे चार्य मागं लावून टाकायचे, त्याच्या एकच चार्य सोडायचा नाही. हां
4 कीर्तनं अर्जुनराव 4 कीर्तनं 4 प्रवचनं केली की आम्ही झालो संत. तुकोबाराय म्हणले गाजराची पुंगी तैसे नवे झाले जोगी. तुका म्हणे ऐसे संत नीट घालावे मातीत. तुकोबाराय बोलतात मी नाही आहे, आज मी आहे, मी संत नाही हो. मला ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे, मी बोलते म्हणून मी संत नाही आहे, मी ज्ञानेश्वरीचा प्रचारक आहे. संत म्हणून कधी माझ्याजवळ येऊ नका किंवा संत म्हणून कधी पाय पडू नका. एक ज्ञानेश्वरच्या वक्त्या म्हणून पडायचं तर पडा. हे प्रवचन झालं पाया, माझ्या कोणी पाया पडत नाही माहिती आहे का. मला मी पॅन्ट घालतो म्हणून. मी जर धोतर घालून आलो ना सगळ्या माता मावल्या आधी पाय पडतील माझ्या. पण माझी पॅन्ट पाहून त्यानंतर जाऊ दे त्याचे काय पाय पडायचे ते पॅन्टीवाले. माझ्या पायाच कोणी पडत नाही. मी सगळ्यात चांगली ज्ञानेश्वरी सांगतो पण माझ्या पायाच कोणी पडत नाही. आणि ज्याला ज्ञानेश्वरी सांगता येत नाही पण त्यांनी धोतर घातलेलं असावं सगळे त्याच्या पाया पडतात. म्हणजे धोत्राच्या पाय पडायचे पॅन्टीच्या नाही. अरे सांगतो कोण काय सांगतो त्याच्या पाय पडा ना. त्या धोत्राचं आणि पॅन्टीचं काय घेऊन बसले. धोत्रा पॅन्टीला किंमत नाही, सांगणारा काय सांगतो किती चांगलं सांगतो त्या गुणाच्या पाय पडा. मी संत नाही आहे, तुम्ही संत नाहीत. शेकडो वर्षात एखादा संत होतो, शेकडो वर्षात. तुकोबाराय आणि निळोबाराय ह्या जोडीनंतर या महाराष्ट्र भूमीत संत नाही आहे. निळोबाराय शेवटचे संत. तुम्ही कुणाला संत म्हणत असाल दे आर सो कॉल्ड संत, आडनावाचे संत आहेत, आम्ही संबोधन केलेले संत आहेत. निळोबाराय हे शेवटचे संत. निळोबाराय तुकोबारायचे शिष्य निळोबाराय. निळोबारायनंतर पुन्हा संत आला नाही. येऊ घातला येईल तेव्हा येईल, अजून आला नाही. तुम्ही कुणाला संत म्हणत असाल तर ते आम्ही संबोधलेलं आहे, आम्ही संत म्हटले दाटूमुठीचे, ते खरे संत नाही आहेत. संत कसा ओळखावा. ज्याच्यापाशी विवेक आहे, विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे आणि पांडुरंगाने ज्याचं दास्यत्व केलं आहे तो संत असतो. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. संतांची व्याख्या सांगताना सांगतात नाथ महाराज, एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान आहे, जो मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे आणि पांडुरंगाने ज्याचं दास्यत्व केलं आहे, त्याची चाकरी केली, तो संत असतो. याला अजून सोपं करायचं आहे तर जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. जो देवहून, तुम्हाला आधी देव बनावं लागतं, तुम्हाला आधी देव बनावं लागतं, देवहून देवपडे उभावं लागतं, देवाचं नाव घ्यावं लागतं, तुम्ही संत असता. आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. तुका झालासे, काय झाला तुका कळस नाही, तुका झालासे पांडुरंग. आधी होता संत संग तुका झालासे पांडुरंग. तुका काय झाला, पांडुरंग झाला आणि पांडुरंग होऊन पांडुरंगापुढे उभा राहिला तेव्हा तुका संत झालाय. आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रूपणी. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते प्रब्रह्म. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत हा चालता बोलता पांडुरंग असतो, पुरुषोत्तम असतो. आणि म्हणून ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरू कृपेने आत्मज्ञान आहे, जो मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याचं दास्यत्व केलं, चाकरी केली, फक्त तो संत असतो. आणि असा शेवटचा संत निळोबाराय येऊन गेले, अजून पुन्हा संत आला नाही. म्हणून कुणालाही संत म्हणू नका. आम्ही संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत, संत नाही. कुणी स्वतःला संत म्हणूनही घेऊ नये आणि तुम्ही म्हणू नये. आम्ही संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत, कीर्तनकार प्रवचनकार, आम्ही प्रचारक आहोत, संत नाही आहेत. आणि म्हणून संत अतिशय दुर्मिळ आहे. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति. जगात सगळ्यात दुर्मिळ काय असेल तर संत आहे. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति, अतिशय दुर्लभ आहे. मग संत जर दुर्लभ आहे आणि ज्ञानोबा आता म्हणतात ती संत शरणागती करा, हे भक्तीचं तिसरं अंग आहे. मग संत तर दुर्मिळ आहेत, निळोबा म्हणतात संत नाही आहे. मग डॉक्टर मोठे सांगा आम्ही कुणाला शरण जावं, प्रश्न आहे का नाही. तुम्ही म्हणताल कीर्तनकार प्रवचनकार संत नाही आहेत, निळोबाऱ्यानंतर संत आला नाही आहे, संत अतिशय दुर्मिळ आहे, संताची व्याख्या तुम्ही सांगितली आणि संताची तर शरणागती करा त्याशिवाय मोक्ष नाही. मग आम्ही कुणाला शरण जाऊन कुणाला संत म्हणावं. काही करायचं नाही. येणे बोधे असो आम्ही सर्व काळ, करू ते निर्मळ हरिकथा.
ज्ञानोबा हेच आमचे सद्गुरू, तुकोबा हेच आमचे सद्गुरू, तुकोबारायची गाथा हाच आमचा सद्गुरू, ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी हाच आमचा सद्गुरू. येणे बोधे असो आम्ही सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. ज्ञानोबारायच्या ज्ञानेश्वरीला शरण जाणं म्हणजेच संत शरणागती, तुकोबारायच्या गाथेला शरण जाणं म्हणजे संत शरणागती. भले शरीर रूपात संत नसू द्या, ग्रंथरूपात संत आहेत. आणि म्हणून महाराज म्हणाले तुकोबाराय, येणे बोधे असो आम्ही सर्व काळ, माझी गाथा माग आहे म्हणजे मीच आहे. येणे बोधे असो आम्ही सर्व काळ, सर्व काळ आम्ही इथं असू गाथेच्या रूपाने, ज्ञानेश्वरीच्या रूपानं. हां, आम्ही जरी शरीर रूपात नसलो तर आमची गाथा आणि ज्ञानेश्वरी इथं असणं म्हणजे आम्हीच असणं. येणे बोधे असो आम्ही सर्व काळ, करू ते निर्मळ हरिकथा. पण ज्ञानेश्वरीला आणि गाथेला शरण जाणं म्हणजे संत शरणागती आहे. तेच तुमचे सद्गुरू. आपल्या रूममध्ये, घरामध्ये ज्ञानोबारायची आणि तुकोबारायची प्रतिमा, फोटो लावा, हात जोडा, ही संत शरणागती. मनुष्य रूपातल्या संतांना सध्या तरी शरण जाऊ नका, ओळखता येत नाही. परिपूर्णतेने संत निळोबानंतर अजून आलेला दिसत नाही आहे. हो, म्हणून गुरुग्रंथ साहिब शीख लोकांनी म्हणलं बा, मनुष्यापेक्षा ग्रंथाला त्यांनी गुरुग्रंथ साहिब म्हटले. ग्रंथ हेच गुरु, ग्रंथ ही संपदा. पण ज्ञानेश्वरीला गाथेला शरण जाणे म्हणजे ज्ञानोबा तुकोबाला शरण जाणे, आणि ही संत शरणागती आहे. आणि मग आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिने देशी. ज्ञानोबा तुकोबाराच्या फोटोला शरण जा, त्यांच्या गाथेला ज्ञानेश्वरीला शरण जा, हीच संत शरणागती आहे. या संताचा तुमच्या कृपा प्रसाद होईल. त्यांची तनुमने जीवे सेवा करा, त्यांच्या ग्रंथात सांगितलेल्या नियमाप्रमाणे वागा, त्यांची कृपा होईल. ते आत्मज्ञानी आहेत, तुम्हाला आत्मज्ञान देतील आणि मोक्ष म्हणून देतील. तिसरं भक्तीचं अंग आहे संत शरणागती करा, संत सेवा करा, संत वचनाप्रमाणे वागा. चौथं आलं, आपण 10 मिनटात संपतो. चौथा भक्तीचा मुद्दा सांगितला आहे, मी सर्व वस्तीचे वसोटे, माझी नामे जिये चोखटे, ते जीवा यावया वाटे वाचेची लावी. मी विश्वव्यापक परमात्मा आहे, मी सर्व वस्तीचे वसोटे, मी प्रत्येक ठिकाणी व्यापून आहे, भगवान बोलत आहेत. आणि माझी जी सुंदर सुंदर नावं आहेत, माझी जी सुंदर सुंदर नावं आहेत ती आपल्या जिभेवर धारण कर. मी सर्व वस्तीचे वसोटे, माझी नामे जिये चोखटे, ते जीवा यावया वाटे वाचेची लावी. मी परमात्मा विश्वव्यापी आहे, आणि या परमात्म्याला जी काही विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नावं दिली आहेत, त्यातली सुंदर सुंदर नावं तुझ्या जिभेवर धारण कर. भक्तीचं चौथा अंग आहे. आणि भगवंताचं सगळ्यात सुंदर नाव जर काय असेल तर रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण म्हणा. भगवंताची सुंदर सुंदर नावं, आणि ते सुंदर नाव आहे रामकृष्ण हरी. तर सातत्याने रामकृष्ण हरी नामाचा जाप करा. हे भक्तीचं चौथं अंग. आपल्या जिभेवर रामकृष्ण हरी नाम हे धारण करा. जिभेच्या माध्यमातून रामकृष्ण हरी नाम गिळा, ते हृदयात नेऊन पोचा, मनात नेऊन पोचा. अर्थात मनानं सारखं रामकृष्ण हरी नामाचा जाप करा, मानसिक जाप करा. हे भक्तीचं चौथं अंग आहे. मी सर्व वस्तीचे वसोटे, माझी नामे जिये चोखटे, ते जीवा यावया वाचे वाटे लावी. ते जीवापर्यंत पोहोचण्यासाठी जिभेवर धारण करा, पण जीवापर्यंत, मनापर्यंत पोहोचण्यासाठी जिभेतून खाली लावा. तात्पर्य रामकृष्ण हरी नामाचा सातत्यानं मानसिक जप करा. हे भक्तीचं चौथं अंग आहे. सातत्यानं देवाचं नाव घ्या, ते रामकृष्ण हरी. चोखट नाम, माझे सुंदर नाव आहे, त्यातलं सगळ्यात सुंदर नाव रामकृष्ण हरी आहे. तर रामकृष्ण हरी नामाचा सातत्यानं मानसिक जप करणे हे भक्तीचं चौथं अंग आहे. भक्तीचं पाचवं अंग, हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करे. इकडचा तांब्या इकडे करायचा असेल तर भगवंताच्या सेवेच्या प्रीत्यर्थ करा. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. देव बोलतायत. तुम्ही पायाने चाललाय, फक्त पंढरपूरला गेलात तर तेवढ्याकरता म्हणायचं नाही मी तीर्थयात्रेला चाललोय. नाही नाही नाही, तुम्ही तुमच्या शेतात चाललात, शेतालाही पंढरी समजा. आणि शेतात जातोय म्हणू नका मी पंढरपूरला चाललोय म्हणा. जरी शेतात ऊसाचे दाणे धरायला चाललात तरी शेतीसुद्धा पंढरी बनवा. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे असे करी. तुमचे पाय चालले, पांडुरंगाच्या दिशेने चाललाय, तो भला पंढरपुरात आहे. हां, पण माझी शेती हीच पंढरी. शेतात चाललोय म्हणजे मी कुठं चाललोय, पंढरीला चाललोय ही भावना ठेवून शेतात जाणे, उसाचे दाणे धरा. बैलाला पाणी पाजता मी पांडुरंगालाच पाणी पाजतोय ही भावना मनात घ्या. हाताचे करणे, हाताने केलेली प्रत्येक क्रिया पांडुरंगासाठी करीत आहे. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. आपली प्रत्येक हाताची पायाची क्रिया
भगवंताच्या सेवेच्या प्रित्यर्थ करा. इकडचा तांब्या इकडे करायचा असेल तर मी पांडुरंगाच्या सेवेच्या प्रित्यर्थ करतोय, ही भावना मनात ठेवा. हे 5वं भक्तीचं अंग सांगितलं आहे. आणि 6वं भक्तीचं अंग, 6वं, आपुला अथवा परावा ठाई उपकारसी पांडवा तेने यज्ञे होई बरवा याज्ञिकू माझा. तू आपल्या किंवा परक्या माणसाला जे जे काही दान देशील ते दान मी पांडुरंगाला देत आहे. आपुला अथवा परावा ठाई उपकारसी पांडवा तेने यज्ञी होय बरवा याज्ञिकू माझा. तुमच्या दारात भिकारी आला आहे, त्या भिकाऱ्याला मी दान करत नसून पांडुरंगाला दान करतोय, ही भावना मनात ठेवा. तुमचं दान यज्ञ ठरेल आणि तुम्ही दान दिल्यामुळे तुम्ही याज्ञिक ठराल. येणे यज्ञी होई बरवा याज्ञिकू माझा. तात्पर्य, आपल्या किंवा परक्या कोणत्याही माणसाला तुम्ही जर काही दान देत असाल तर मी त्या माणसाला नाही, प्रत्यक्ष पांडुरंगाला दान देतोय, ही भावना मनात ठेवा. हे माझं भक्तीचं 6वं अंग असेल. आणि आता शेवटचं अंग सांगून 5 मिनिटात थांबतोय. भक्तीचं 7वं अंग, शेवटचं. इथे ज्ञानोबारायची लेखणी थोडीशी उंचावली. ज्ञानोबाराय थोडेसे रागात आले ते 7वं अंग सांगताना, आणि अर्जुनावर थोडेसे रागावले. ज्ञानोबाराय बोलतायत, हे एक एक शिकवू काही, थोडी उंचावली जरा. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वर कुठं रागात आले नाहीत, कुठं मोठं थोडंसं, त्यातली ही एक होई थोडेसे रागात आले. हे एक एक शिकवू काही, 7वं अंग सांगताना, हे एक एक शिकवू काही परी सेवके आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेवे करी. आपण आपल्या मुलाला जर 1, 2च शिकवायला लागलो, 1, 2, 3, 4, 10पर्यंत लिहून दिलं आहे आणि मूल सारखं सारखं चुकतं आहे, त्याला येईना, गिरवता येणार येईना बी त्याला. बाप म्हणतो, अरे गधाड्या किती वेळेस सांगू एक एक गोष्ट, तुला काय अक्कल आहे का नाही? एक एक गोष्ट किती वेळेस शिकू तुला, नीट काढणं, एक का चुकतो नीट काढणं, तुला किती वेळेस शिकू. हे एक एक शिकू काय, अर्जुनावर देव रागावत आहे. ज्ञानोबाराय लिहित आहेत, हे एक एक शिकू काही. अरे वर 6 गोष्टी सांगितल्यात, आता 7वी गोष्ट सांगितले. गीता 1000 बार सांगितली, अरे किती बार सांगू, वैतागलो ना मी. हां, रागात आली लेखणी ज्ञानोबारायची थोडीशी आवेशात. हे एक एक शिकवू काही परी सेवके आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेवे करी. अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. लक्ष द्या, हे एक एक शिकू काही परी सेवके आपल्या ठाई उरोनी एर सर्वही मी सेवे करी. या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि दुसरा उरलेला पूर्ण जगाचा भाग देव समज. काय सांगितलंय? या जगाचे 2 भाग कर. 7वा मुद्दा सांगतो मी भक्तीचा. या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग अर्जुना तू हो आणि उरलेला भाग सगळा देव समज. आणि सगळ्या जगाला देव समजून शरण जा. यांनी काय होईल म्हणले तर ज्ञानोबाराय लिहितात, तिथं जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रयो अत्यंतिकू लहासी माझा. काय म्हणतात? तिथं जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकू लहासी माझा. अर्जुना, या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला सगळा भाग देव समज. आणि जगाला देव समजून शरण जा. यांनी होईल काय म्हणले तर प्राणी मात्राबद्दलचा तुझा द्वेष गळून पडेल. जगाला तुम्ही देव समजून जर शरण गेले, आता तुम्ही माझ्या पुढे बसले, मी जर कल्पना केली की तुम्ही पांडुरंगच आहात आणि तुम्ही लाख चुका केल्या, पण माझी भावना आहे तुम्ही पांडुरंग आहात, मी तुम्हाला माघारी बोलेल का? तुम्हाला माघारी बोललं तुम्ही म्हणजे पांडुरंगालाच बोललोय, पांडुरंगाला झापायलोय, मग पांडुरंगाची कृपा माझ्यावर होईल का? आता तुम्ही माणसे आहेत म्हणून जर बसल्या आणि चुका केल्या तर मी झापील, काही म्हणाल, पण मी देव खून गाठ बांधली की तुम्ही देव आहेत, पांडुरंग आहेत, मी समजले आणि पांडुरंगा म्हणून मी तुम्हाला शरण आलोय. तुम्ही लाख चुका केल्या तर मी तुम्हाला रागावणार नाही का? मी रागावलो तर पांडुरंगाला रागावले. माझी तुमच्याबद्दलची द्वेष भावना घडून पडेल. ज्ञानोबाराय बोलतात, तिथं जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू मग आश्रय अत्यंतिकू लहासी माझा. या जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज. आणि सगळ्या जगाला प्राणी मात्राला देव समजून शरण जा. त्याने काय होईल तर म्हणजे प्राणी मात्राबद्दलचा तुझा द्वेष गळून पडेल. आणि प्राणी मात्राबद्दलचा द्वेष गळून पडाला की सगळ्या प्राणी मात्राला तू देव समजून नमन करू लागशील. सर्वत्र नमवय नम मीची एकू. प्राणी मात्राबद्दलचा आता द्वेष गेला, त्यांना देव समजल्यामुळं की तू प्राणी मात्राला देव समजून नमन करू लागशील.
आणि इथं माझी तुझ्यावर मग अत्यंतिक कृपा होईल, आश्रय अत्यंतिकुल हासी माझा. आणि मग ज्ञानोबा बोलतायत की जगाचे 2 भाग कर, त्यातला एक भाग तू हो, दुसरा भाग देव समज. जगाला देव समजून, प्राणीमात्राला देव समजून शरण गेला की प्राणीमात्राबद्दलचा द्वेष गळून पडेल, आणि द्वेष गळून पडला की प्राणीमात्राला तू देव समजून नमन करशील, आणि प्राणीमात्राला देव समजून नमन केलं की तुझा अहंकार गळून पडेल, आणि अहंकार गळून पडणं हाच मोक्ष असतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गळणं हाच मोक्ष असतो. नमिता मान अभिमान गळाले, मग ते अवचिता मीची झाले, ऐसे निरंतर मिसळले उपासते. नमिता मान अभिमान गळाले, समोरच्या प्राणीमात्राला देव समजून नमन केलं की तुमचा अहंकार गळतो. अहंकार गळणं हाच मोक्ष असतो. मनासहित मनातील अहंकार मरणं, मनासहित मनातील अहंकार मरणं हाच मोक्ष असतो. मग प्राणीमात्राला देव समजून शरण गेला तर तू त्यांच्याबद्दलचा तुझा द्वेष गळून पडेल, त्यांना देव समजून नमन करशील, आणि देव समजून समोरच्याला नमन केलं की तुझा अहंकार गळेल, आणि अहंकार गळणं हाच मोक्ष असतो. अहंकार गळणं हाच मोक्ष असतो. इथे एक दृष्टांत देतात ज्ञानोबा की सैंधव सिंधू पडलिया, एक शेवटचे 2 मिनिट लक्ष द्या. सैंधव सिंधू पडलिया, जे क्षणी धनंजया ते विरेची का उरावया कारण काही, तैसे सर्वत्र माते बसता, सर्वत्र मी होता अहंता, निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. मिठाचा खडा समुद्रात पडला तो हळूहळू विरघळू लागतो आणि तो समुद्रच बनतो. लक्ष द्या. सैंधव सिंधू पडलिया, जे क्षणी धनंजया तो विरेची का उरावया कारण काही, तैसे सर्वत्र माते बसता, सर्व मी होता अहंता, निशेष जाऊनी तत्वता मीची होसी. मिठाचा खडा समुद्रात पडलाय, तो हळूहळू विरघळू लागतो आणि समुद्रच बनतो. तसं मन परमात्म्याला, परमात्मा समजून जर शरण गेलं, मन या जगताला परमात्मा समजून शरण गेलं तर मनातील अहंकारही विरघळू लागतो, नाहीसा होतो, आणि मनच परमात्मा बनतो. आणि मन अहंकारासहित नाहीसं होणं हाच मोक्ष असतो. बघा ज्ञानोबा बोलले की तैसे स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, जैसे शिवतले लवणे आपुले निज. मिठाचे मूळ स्वरूप काय? पाणी. पाणी कशापासून निघले? मीठ कशापासून निघले? समुद्रापासून, म्हणजे पाण्यापासून. मिठाचं मूळ स्वरूप पाणी आहे. तसं मनाचं मूळ स्वरूप परमात्मा आहे. मन हे परमात्म्यापासून निघाले, मीठ हे पाण्यापासून निघाले. मिठाचं मूळ स्वरूप पाणी आहे, अर्थात समुद्र आहे. मीठ जर आपल्या मूळ स्वरूप समुद्राला शरण गेलं, मीठ जर आपल्या मूळ स्वरूप समुद्राला शरण गेलं तर मिठाचा समुद्रच बनतो. तसं मन आपल्या मूळ स्वरूप असलेल्या परमात्म्याला शरण गेलं, अर्थात जगातातील प्रत्येक प्राणीमात्र हा देवच आहे असं समजून जर मन या प्राणीमात्राला शरण गेलं तर मनातील अहंकार गळून पडतो आणि हे मनच देव बनतं. अर्थात मनाचं उन्मन होतं, मनातील अहंकार मरतो, आणि हाच मोक्ष असतो. मीठ आपल्या मूळ स्वरूप समुद्राला शरण गेलं की मिठाचा समुद्र बनतो. मन आपल्या मूळ स्वरूप परमात्म्याला देव समजून शरण गेला, सगळ्या प्राणीमात्राला देव समजून शरण गेला की मनातील अहंकार मरतो आणि मनच देव बनतो आणि तुम्ही मुक्त होता. ही भक्तीची प्रमुख 7 अंग ज्ञानोबा सांगताय. मुखानं देवाचं नाव घेणं इथं भक्तीचं आहे, पण केवळ मुखानं देवाचं नाव घेणं ही परिपूर्ण भक्ती नव्हे, ही अधुरी भक्ती आहे. आणि म्हणून अर्जुनाला देवानं गीतेच्या साराचं सार सांगताना भक्तीची प्रमुख 7 अंग किंवा लक्षणं सांगितली आहेत. एक प्रकारे परिपूर्ण भक्तीच सांगितली आहे. हे गीतेच्या साराचं सार, अर्थात परिपूर्ण भक्ती म्हणजे ही 7 अंग. ती एकदा मी पुन्हा थोडक्यात बोलून दाखवतो आणि थांबतो. ही 7 अंग अर्थात परिपूर्ण भक्ती म्हणजे आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. नंबर 1, आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. नंबर 2,
आपलं मन फक्त भगवंताचं राहण्याचं ठिकाण बनवा आणि आपले कान भगवंताच्या हरिकथा प्रवचन आणि कीर्तनाला द्या. 2 झाले. तिसरं, संत शरणागती करा आणि त्यांची सेवा करा. 4थं, रामकृष्ण हरी नामाचा सातत्याने मानसिक जप करा. 5वं, आपल्या हाताची आणि पायाची प्रत्येक क्रिया देवाच्या सेवाच्या प्रित्यर्थ करतोय असं समजून आचरण करा. 6वं, आपण केलेला दानधर्म कुणालाही असो, आपल्या किंवा परक्या माणसाला, मी पांडुरंगाला दान करत आहे ही भावना मनात ठेवा. आणि 7वं, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे. जे जे बेटे भूत म्हणल्यासारखं ते मानिजे भगवान, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जगताला देव समजून शरण गेला तर जसं मी बोललो की मीठ हे समुद्रापासून निघलं आहे, मीठ आपल्या मूळ स्वरूप समुद्राला शरण गेलं तर त्याचा समुद्रच बनतो. तसं मन हे परमात्म्यापासून निघलं आहे आणि मन आपल्या मूळ स्वरूप परमात्म्याला अर्थात जगताला परमात्मा समजून शरण गेलं तर मनातील अहंकारही गळतो आणि हे मन परमात्मा स्वरूप बनतं आणि मन नाहीसं होतं. आणि मनाचा अहंकारासहित नाहीसं होणं, मन अहंकारासहित नाहीसं होणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून भक्ती करताना आम्ही जी चाकोरी पकडली आहे की फक्त तोंडाने देवाचं नाव घेणं, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा हरिमुखी, ही तर भक्ती आहेच, पण हे भक्तीचं परिपूर्ण अंग नाही आहे. भक्तीचं परिपूर्ण अंग सांगताना ज्ञानोबराच भगवान कृष्णच गीतेच्या ज्ञानाच्या एकदम शेवटी साराच्या सारात आम्हाला बजावून सांगतात की बाबांना फक्त मुखानं देवाचं नाव घेणं ही परिपूर्ण भक्ती नव्हे, ही भक्तीचं पण परिपूर्ण नव्हे. पण परिपूर्ण भक्ती म्हणजे काय, तर आता मी वर्णन केलेली 7 मुद्दे, ही 7 लक्षणं प्रत्येकानं आपल्या गळी उतरवणं, आपल्या जीवनात अंगीकारणं. हरिनाम तर आहेच, पण हरिनामासोबत ही उरलेली 7 मुद्दे आपल्या जीवनात अंगीकारणं, त्यांचा अंगीकार करणं, याच्याप्रमाणे वागणं. हरिनाम अधिक ही 7 लक्षणं म्हणजे परिपूर्ण भक्ती. आणि म्हणून अर्जुन भगवंताला शेवटी साशंक दिसला आणि भगवान अर्जुनाला बोलत आहेत की अर्जुना, मोक्षदानी गीता जिचं मुख्य फळ आहे मोक्ष, अशी गीता मी विविध अंगाने तुला समजावून सांगितली आहे. आता तुला काय करायचं कर, युद्ध करायचं का नाही करायचं तुझं तू ठरव. असं देव बोलल्यानंतर अर्जुन थोडा शशांकाने शांत दिसला. तर देव इथं बोलत आहेत की अर्जुना, तुला असं वाटतं का की तुझ्या आवाक्यात येईल अशी सोपी करून गीता मी तुला पुन्हा एकदा सांगावी, अर्थात गीतेच्या साराचं सार सांगावं असं तुला वाटतं का. तर अर्जुन म्हणतो, हो देवा, तुम्ही माझ्या मनातलं ओळखलं. एकदा गीतेच्या साराचं सार सांगा, सोपं करून सांगा आणि थोडक्यात सांगा. गीता फार विस्तारानं मोठी झाली आहे, ज्ञानेश्वरी फार मोठी झाली, मला पेलं ना गेली. उगा मोजक्या 10-5 वाक्यात सांगा म्हणजे मला पेलेल, माझ्या आवाक्यात येईल. जसे एखादं वजन उचलायचं आहे, आपण नाही की म्हण आपल्या आवाक्यात आहे तेवढंच उचलावं, मोठा भारा किंवा गाठोडा उचलू नये. तसं अर्जुना, तुझ्या आवाक्यात येईल अशी तुला गीता सांगू का. तर अर्जुन म्हणते, हो देवा सांगा. आणि अर्जुनाच्या आवाक्यात येईल अशी एवढी मोठी गीता आणि ज्ञानेश्वरी देवानं छोटी केली आणि अर्जुनाच्या आवाक्यात येईल अशी सांगत असताना त्याने गीतेच्या साराचं सार अर्थात परिपूर्ण भक्तीच सांगितली. आणि ही भक्ती किंवा साराचं सार सांगताना, ही परिपूर्ण भक्ती सांगताना देवानं अर्थात ज्ञानोबराने फक्त 7 वाक्य सांगितली. आणि हे 7 वाक्य आपल्या जीवनात आपण अंगीकारणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय की जिने आपल्याला मोक्ष मिळतो. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलत आहेत की आगवीची गुडे पावनी अति उघडे, ते गोप्य माझे चोखडे वाक्य ऐक. हे माझे चोखट वाक्य ऐक. ते 7 वाक्य जी मी बोलून दाखवले, हे चोख वाक्य भगवंतानं गीतेच्या साराच्या सारात सांगितले. तीच परिपूर्ण भक्ती होय. म्हणून हे चोखट वाक्य तुम्हीही अंगीकारा, तुमच्या जीवनात गळी उतरवा, तुमचंही कल्याण होईल, पांडुरंग तुम्हाला प्रसन्न होईल आणि मोक्ष मिळवून देईल. आणि म्हणून ही चोखट वाक्य सांगताना ज्ञानोबराय बोलत आहेत, म्हणून या आगवीच गुडे जे पाहून अति उघडे, गोप्य माझे चोखडे वाक्य आई. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागेंद्र तोषावे, तोषो निमज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो.
दुरितांचे तिमिर जाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीतीही लोकी, भजीचो आदि पुरुखी. आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी ये, द्रष्टाद्रष्ट विजये. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञान देव, येणे वरे ज्ञान देव, येणे वरे ज्ञान देव. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री सोमेश्वर महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.